जिल्ह्यात हे एक दर्जेदार खेळाडू विकी पुजारा बॉलिंग मार्कवर कलमटच्या संदीप मेस्त्री मित्रमंडळाच्या स्पर्धेत मेडन ओव्हर टाकण्याचा पराक्रम ज्या विकी पुजाराच्या नावावर असा असो विकी बॉलिंग मार्कवर कोकणनाव यांच्या वतीन पहिला षटकातलो पहिलो चेंडू किरणसाठी फटको तो चेंडू हवेत असा उडालेलो कारंजो आणि पहिल्या चेंडूवर लागलेला कलाम सायकरांच्या दिशेने मनोज नार्वेकर होतो आणि ज्या मनोजचा आपण कौतुक ऐकला तो मनोज आपल्या संघाची बोनी न करता पहिल्याच चेंडूवर डगआउटच्या दिशेने तंबूच्या दिशेने पहिल्याच चेंडूवर बसलेलो हो मोठो धक्को होतो. आधी आर्यन देवली संघाची फलंदाजीची सुरुवात मनोजच्या 0 रन्सांनी झाली. अपेक्षा खूप मोठे होते मनोज कडसून पण ह्या अपेक्षांका न्याय न देता मनोज तंबूच्या दिशेने पहिलो चेंडू झालो समाप्त. कोकणनाव आयोजित कोकणनाव प्रीमियर लीगच्या ह्या स्पर्धेत संपूर्ण राज्यभरातले देशभरातले खेळाडू आज बघतलो. आज ह्या मैदानावर दिसणारे असत ते 3 राज्यातले खेळाडू असत. महाराष्ट्रातले खेळाडू दिसतात, गोवा राज्यातले खेळाडू आणि कर्नाटक निपाणी बेळगाव कारवारचे सुद्धा खेळाडू. खरोखरच विकासजी गावकर कोकणनाव जी मेहनत गेले 8 दिवस तुम्ही घेतलात त्या मेहनतीक आता रंग येताना दिसतलो. बरेच शंका होते या स्पर्धेच्या निमित्ताने नक्की खैचे संघ खेळतले खैचे खेळाडू खेळतले आणि खात्री होती की देशभरातले संघ आणि खेळाडू या स्पर्धेत येऊन खेळतले आणि दुसऱ्या सामन्यातच त्याचं उदाहरण बघूक मिळाला. सातेरी कर्लीच्या मैदानावर सलग 4 वर्ष मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार ज्याच्या नावावर केलो गेलो. बाबा परब आणि बंड्या परब मित्रमंडळाच्या स्पर्धेत सलग 4 षटकारांचा पराक्रम ह्या मैदानावर ज्यांनी केलो तो गणेश कुबल बॉलिंग मार्कवर पहिलो चेंडू विकी पुजाराचो झालो समाप्त. पहिल्यांदाच किरण स्ट्रायकर यांच्या दिशेने डावखुऱ्या हाताचो गणेश कुबाल सिंधुदुर्ग जिल्ह्यातला मोठा नाव असा छोटा पटाका बडा धमाका आणि आज गणेश कडसून मात्र मोठी अपेक्षा परत एकदा विकी पुजारा बॉलिंग मार्कवर आखूट टप्प्याचा चेंडू तो विकेट किपरच्या दिशेने चेंडूचा प्रवास सलग 2 चेंडू रवले मेडन. विकी पुजाराचा आपण कौतुक केला, मनोज नार्वेकरचा सुद्धा केला, पण विकी पुजाराने आपल्या नावावर पक्षाची कामगिरी 2020 संदीप मेस्त्री मित्रमंडळाची स्पर्धा कलमटच्या मैदानावर संपूर्ण स्पर्धेत एकमेव मेडन ओव्हर आपण बघितलेली आणि ती मेडन ओव्हर विकी पुजाराने टाकलेली. त्या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज आज कोकणनाव प्रीमियर लीग मध्ये आपल्या नावाची छाप सोडण्याच्या इराद्याने बॉलिंग मार्कवर 30रो चेंडू किरणसाठी खराब चेंडू होतो. भरकटलेलो चेंडू पंचांचो इशारो येणं बाकी असा त्यानंतर धावा ऐकून लिहिले जातले. पंचांचो इशारो वाईट चेंडूचो एकूण 2 धावा बघता भजी मागता वडे समुद्रात मासो आणि तडीक मॉल अस्सल मालवणी मुलखातली ही म्हण तुमका ह्या पहिल्या सामन्यात बघू पहिल्या ओव्हरमध्ये बघूक मिळाली. आणि ह्या पहिल्या वाईड चेंडूनीशी एक बाउन्सर सुद्धा समाप्त झाल्याची खूण पंच मंगेश धुरीनी केली. एक बाउन्सर समाप्त ह्याचा अर्थ पुढच्या बॉलमध्ये एकही बाउन्सर टाकण्याची विकी पुजारा तुका संधी नसतली. दीपक धुरी आणि मंगेश धुरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातले हे आघाडीचे पंच आणि सोबत एम्ब्रोज अल्मेडा संपूर्ण स्पर्धेत पंचांची जबाबदारी. आखूट टप्प्याचा चेंडू गणेश कुबलचो फेवरेट एरिया ज्याका म्हटलं जाता ज्याका क्रिकेटमध्ये काऊ कॉर्नर म्हटलं जातं मिड विकेट लॉंग ऑन हे एरियात चेंडूचा प्रवास 2 धावा अगदी सहज पूर्ण लांब वर फैलावलेला मैदान त्यामुळे क्षेत्ररक्षकाक थोडी जास्त कसरत करूची लागली. ह्या दुहेरी रन्सांनीची गणेश कुबलने आपल्या खात्याची बोनी केली आणि धावसंख्या स्थिरावली 4 रन्सावर. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातली मोठमोठी नावं बघूक मिळतली. आज गणपती वॉरियर्स देवगड संघाकडून मनोज सकपाळ विकी पुजारा संदीप मकवाना बबलू रब्बानी गजानन जावेद मुकेश दिनेश दर्पण आचरेकर निखिल पारकर मोठमोठी नावं आणि दुसऱ्या बाजूक आधी आर्यन देवली संघात सुनील मालवणकर सँडी कुंडेकर सुधीर पालियेकर यासारखी एकापेक्षा एक मोठी नावा. त्याचबरोबर असतलो राजन केरकर उर्फ डीके सिंधुदुर्ग प्रीमियर लीगचो मालिकावीर थोड्या वेळान आपणाक मैदानावर दिसतलो. बॉन्ड माय नेम इज बॉन्ड पणजीच्या एका स्पर्धेत एकाच सामन्यामध्ये 2 हॅट्रिक करण्याचा पराक्रम ज्याच्या नावावर असा असो बॉन्ड दिसतलो. गौरेश कांबळी रेडी एक्सप्रेस प्रणय असा लगान बाळा याच्यापेक्षा किती मोठी नावा तुमका स्पर्धेत बघूक मिळतली. खरोखरच ह्या एकाच सामन्यात कळला की कोकणनावच्या प्रीमियर लीगच्या ह्या स्पर्धेची प्रसिद्धी किती लांबपर्यंत पोहोचली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातले सगळ्यात मोठे चषक आपण कोकणनाव प्रीमियर लीगसाठी बघूक मिळाले आणि खरोखरच एवढा सुंदर आयोजन एक प्रोफेशनल स्पर्धा बघूक मिळाली. पहिलो सामनो आरके इलेक्ट्रॉनिक्सने स्पॉन्सर केलेलो आणि हे दुसरं सामनो बालाजी कन्स्ट्रक्शनची स्पॉन्सरशिप या दुसऱ्या सामन्यासाठी. मैदानावर असणारे हुंडाईचे 3 गाडी तुमच्यासाठी वाट बघतात. परत एकदा विकी गणेश कुबलसाठी फटको होतो. परत एकदा उडालेलो झेल
क्षेत्ररक्षक शॉट मिड विकेटचा प्रयत्न खूप सुंदर, शेवटच्या क्षणी प्रयत्न फक्त प्रयत्न, रनआउट करण्याची संधी होती आणि पंचांचो इशारो इलो धावबादचो. गणेश कुबल दुर्दैवीरित्या धावबाद. आपल्या संघाक खूप मोठी कामगिरी गणेश कडसून अपेक्षित असताना आपल्या नावारूपाक साजेशी कामगिरी न करता गणेश तंबूच्या दिशेन आणि धावसंख्या स्थिरावली 5 रन्सावर. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकतलो हे रनआउट कसो झालो. गणेशचा रनिंग बिटवीन द विकेट खूपच फास्ट, पण या मैदानावर काय गणेशचा गणित चुकला काय कळलं नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आणखी एक सुपुत्र युवा खेळाडू मैदानात पावला टाकताना मालवण बोर्डिंग ग्राउंड असो, सिंधुदुर्ग, गोवा, रायगड, रत्नागिरी, कर्नाटक, बेळगाव पर्यंत 15 पेक्षा जास्त हाफ सेंचुरी ज्याच्या नावावर असत असो मालवण तालुक्याचा शैलीदार फलंदाज मैदानात पावला टाकताना आदी एरियन देवली संघाचो सेनापती कर्णधार सुनील मालवणकर ज्याचं नाव. दुर्दैवीरित्या गणेश कुबल धावबाद. एरवी कुठच्याही मैदानावर ही धाव अगदी सहज पूर्ण करणारो गणेश कुबल शेवटच्या काही अंतरासाठी मात्र कमी पडलो. धावसंख्या स्थिरावली 5 रन्सावर. पहिला षटक प्रगतीपथावर. विकी पुजारा आपल्या नावारूपाक साजेशी कामगिरी. या स्पर्धेच्या आयोजनासाठी झटणारे सगळे ज्ञात अज्ञात हात असत. जितके आभार मानूचे तितके थोडे असत. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी स्पर्धेची भव्य दिव्यता सगळ्यांच्या अगदी लक्षात दिली. मैदानावर दिसणारी ही भली मोठी LED स्क्रीन सुद्धा पहिल्यांदाच आपण बघितली. आखूट टप्प्याचा चेंडू उडालेलो कारंजो विकी चेंडूच्या खाली सुनील मालवणकरच्या नावाचा लागला कलाम आणि पहिल्याच ओव्हरीमध्ये विकी पुजारान केलेली कमाल. पहिल्या चेंडूवर मनोज सकपाळ, मधल्या चेंडूवर गणेश कुबल धावबाद आणि शेवटच्या चेंडूवर सुनील मालवणकरच्या नावाचा लागला कलाम. पहिल्या ओव्हरीचा खेळ झालो समाप्त. 5 धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात थोडीशी नाजूक अवस्था आदी आर्यन देवली संघाची. शहरात 1 BHK आणि 2 BHK फ्लॅट उपलब्ध. पुढील 1 महिन्यात बुकिंग करणाऱ्यांना GST मोफत. बालाजी कन्स्ट्रक्शन. संपर्क 94 20 26 06 67 किंवा 80 07 15 32 22. सुनील मालवणकरने निराश केल्यानंतर सुनीलची जागा घेण्यासाठी मैदानात पावला टाकताना माय नेम इज बॉन्ड, साजू बॉन्ड. बॉलिंग मार्कवर कर्नाटक राज्याचो एक देखणो आकर्षक शैलीदार गोलंदाज रब्बानी. येस सर. कोकणचा नंबर 1 चॅनल कोकण नाऊ आयोजित कोकण नाऊ प्रीमियर लीग स्पर्धेचो आज पहिलाच दिवस आणि पहिल्याच दिवशी राज्यभरातले एकापेक्षा एक नावं आणि त्याबरोबर देशभरातले खेळाडू सुद्धा. महाराष्ट्र राज्यातले खेळाडू आपण बघतो, त्याचबरोबर कर्नाटक राज्याचे खेळाडू, गोवा राज्याचे खेळाडू आणि नक्कीच स्पर्धेच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपण ह्याच्यापेक्षा सुद्धा अजून लांबचे खेळाडू ह्या स्पर्धेत बघतलो. या स्पर्धेचं वैशिष्ट्यच होता 8 निवडक संघ फक्त कोकण नाऊने निवडलेले आणि खेळाडू कसे निवडायचे ह्याच्या पुढे एक वाक्य होता, मालकाची ताकद. जी काय मालकाची कुवत असतात, मालकाची ताकद असतात त्यानुसार प्रत्येक मालकानं आपले खेळाडू निवडायचे आणि मैदानावर उतरायचे. आधी हरियाणा देवली संघाचे मालक श्याम वॉकर तुमचे मनापासून आभार असत. एक देखणो संघ तुम्ही स्पर्धेत उतरवल्या. दुसऱ्या बाजून गणपती वॉरियर्स देवगड संघ मालक उत्तम बिर्जे तुमचे सुद्धा आभार. सिंधुदुर्गाबरोबरच कोल्हापूर आणि कर्नाटकाचे खेळाडू तुम्ही ह्या स्पर्धेत उतरवलात आणि त्यामुळेच एक गोष्ट जास्त अधोरेखित झाली. क्रिकेटमध्ये पैसे किती असत, बक्षीस किती रुपयांचा असा ह्याच्यापेक्षा सुद्धा तुमचा मानपान किती असा, चषक किती भव्य दिव्य असत याच्यावर खूप काय अवलंबून असतं. गोलंदाजीत बदल. वैयक्तिक पहिला संघातर्फे दुसरा षटक घेऊन गणपती वॉरियर्स देवगड संघाचो एक जलदगती गोलंदाज रब्बानी ज्याचा नाव असा. आतापर्यंत मॅन ऑफ द सिरीज साठी मोटरसायकल ज्याच्या नावावर असा असो रब्बानी बॉलिंग मार्कवर. डावखुरी हाताच्या किरणसाठी हो चेंडू होतो. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, किरणच्या नावाचा कलाम लागला. इल्या इल्या रब्बानीन केलेली कमाल. गुडलँड स्पॉटच्या अगदी जवळपास चेंडूचो टप्पो टप्पो पडल्यानंतर थोडंसं बाहेर जाणारो हलकेच छेडखानी करण्याचा प्रयत्न किरणचं हुकलो आणि चौथो खेळाडू तंबूच्या दिशेने. संघाची धावसंख्या फक्त 5 रन्सावर.
खूपच नाजूक अवस्था आदी आर्यन देवली संघाची. घरच्या मैदानावर खेळताना आपण बघितलो आहे, घरच्या मैदानावर महालक्ष्मी देवबाग संघ पहिल्या सामन्यात पराभूत झालो. त्यानंतर आणखी एक आमचं घरचो संघ आदी आर्यन देवली संघ साखळी फेरीच्या पहिल्याच सामन्यात थोडीशी अडखळती सुरुवात केल्यानंतर मैदानात पावला टाकताना सुधीर पालियेकर मिडबावची 1.5 लाखाची स्पर्धा षटकार मारून ज्यांनी आपल्या संघाक सामना आणि अंतिम फेरी जिंकून दिलेली. सातारड्याच्या मैदानावर 1 लाखाच्या स्पर्धेत एका दिवसात 2 सामन्यात 99 धावा ज्यांनी कुठले. अनेक स्पर्धेंचं मालिकावीर, अनेक स्पर्धेंचं उत्कृष्ट यष्टीरक्षक मैदानात पावला टाकताना सुधीर पालियेकर ज्याचं नाव असा. 4-5 अशी नाजूक अवस्था आणि ह्या नाजूक अवस्थेतून आदी आर्यन देवली संघाक बाहेर काढण्याचा पुरेपूर प्रयत्न करूचो लागत सुधीर पालियेकर आणि साजू बॉन्ड हे खेळाडूंका. दोनही एकापेक्षा एक मोठी नावाजलेली नावा, पण त्यांच्या समोर मात्र विकी पुजार आणि रब्बा आतापर्यंत कंजूशी गोलंदाजी, टिच्चून गोलंदाजी आणि या गोलंदाजी समोर आतापर्यंत तरी आदी आर्यन देवली संघ पुरेपूर निष्प्रभ होताना. अर्थात अजून बरोच सामनो बाकी असा. मगाशी सुद्धा आपण बघितलो शेर्ले संघान 3 ओव्हरीत 17 जमवले, पण त्यानंतर मात्र सामनो जिंकून दाखवलेलो. तीच कामगिरी दोनही संघाकडून अपेक्षित. हलकेच स्टिअर केलो पॉईंटच्या दिशेने. 1 धाव मिळतली. एकेरी धावे निशी सुधीर पालियेकरने आपल्या खात्याची बोनी केली आणि धावसंख्या स्थिरावली 6 रन्सावर. अतिशय देखणी स्पर्धा. पंचांची जबाबदारी अमरोज अल्मेडा, दीपक धुरी, मंगेश धुरी. स्कोररची संपूर्ण 3 दिवस जबाबदारी असलेली बजरंग कुबल तुझ्या खांद्यावर. इलेक्ट्रॉनिक स्कोरर आमचो असतो विशाल. सागर सागवेकर आमच्या मिक्सरकडे असा आणि आमचे कॅमेरामॅन साहिल, तुषार आणि सुमित या सगळ्यांच्या साथीन पूर्ण कोकण 9ची टीम तुमच्या सेवेस हैसर हजर असा. रब्बानी बॉलिंग मार्कवर कोकण 9 एंडकडून पुढचा चेंडू घेऊन साजू बॉन्डसाठी चेंडू होतो. एक वेळ वाटला चेंडू फुलटास होतो, शेवटच्या क्षणी गती परिवर्तन. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या रनचा प्रयत्न, साजूचो प्रयत्न सफल रवलो. शेवटच्या क्षणी आपल्या पुरेपूर लांब पावलांचा वापर केलो साजू बॉन्डने. एकेरी धावसंख्येचं रूपांतर दुहेरी धावसंख्येत. ह्या 2 धावेनिशी धावसंख्या पोहोचली 8 रन्सावर. आता मात्र हळूहळू धावसंख्येक आकार देण्याची जबाबदारी साजू बॉन्ड आणि सुधीर पालियेकर आपल्या संघासाठी पार करताना. दुसरा षटक प्रगतीपथावर. पहिल्या षटकात विकी पुजारान 3 कलमा लावली, 1 रनआउटचं आणि 2 कॅच आउट. त्यानंतर थोडंसं बॅकफुटवर आधी आर्यन देवली संघ. अजून एक सुंदर चेंडू. रब्बानीचा कौतुक करूचा तितक्या थोडा. साजू बॉन्डने ढिल्या हाताने खेळलेलो चेंडू. दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा पूर्ण. मालवण बोर्डिंग ग्राउंडचा ह्या पुरेपूर हिरवळी नटलेला खूप लांबवर विस्तीर्ण असा ह्या मैदान आणि ज्या मैदानावर ढिल्या हाताने जर चेंडू खेळलो तर 2 धाव्यांचं पुरेपूर संधी असता. लॉंग ऑन खेळाडू जोपर्यंत मिड ऑन पर्यंत येतात 2 धावा अगदी सहज आणि ह्या 2 रन्सांची धावसंख्या स्थिरावली. पहिल्यांदाच डबल फिगरमध्ये 10 रन्सावर. रब्बानीसाठी खास वेगळीच रणनीती साजू बॉन्डकडून. मोठ्या फटक्यांपेक्षा सिंगल डबलवर जास्त लक्ष केंद्रित करताना साजू बॉन्ड. रब्बानी परत एकदा बॉलिंग मार्कवरसून हलकेच स्टिअर करण्याचा होतो प्रयत्न. बॅट आणि बॉलचा काय संपर्क नाही. टप्पो पडल्यानंतर चेंडू उसळी घेत विकेट किपरच्या दिशेने चेंडू राहुलो. मेडन धावसंख्या स्थिरावली 10 रन्सावर. 5 चेंडू झाले समाप्त. आपल्या दुसऱ्या यशस्वी षटकाची सांगता करणारो चेंडू, भैरवी घालणारो समाप्तीचा चेंडू घेऊन परत एकदा रब्बानी. आमच्या महाराष्ट्राच्या बाहेरचे, सिंधुदुर्गाच्या बाहेरचे अनेक खेळाडू आतुर होते सिंधुदुर्गात येऊन खेळण्यासाठी. सध्या सिंधुदुर्गात गाव मर्यादित आणि तालुका मर्यादित सामने आणि कोकण 9ने दिलेली ही पहिलीच संधी राज्यभरातल्या सगळ्या खेळाडूंसाठी. पुढे सरसावत खेळण्याचा होतो प्रयत्न. टप्पो पडल्यानंतर चेंडू थोडंसं आतल्या दिशेने. उरलेलं काम विकेट किपरने केला पूर्ण. सलग 2 चेंडू मेडन आणि 2 चेंडू मेडन रवल्यानंतर 2 ओव्हरींचा खेळ झालो समाप्त. टॉस जिंकल्यानंतर पहिली फिल्डिंग गणपती वॉरियर्स देवगड संघाची. विकी पुजारा आणि रब्बानीची आपल्या नावारूपाक साजेशी गोलंदाजी. जखडून ठेवला फलंदाजांका. 4 कलमा लागली. बाद झालेले फलंदाज किरण, मनोज सकपाळ, गणेश कुबल, सुनील मालवणकर आणि त्यानंतर सगळी सुद्रा साजू बॉन्ड आणि सुधीर पालियेकरच्या हातात. 2 ओव्हरींचा खेळ संपलो 10 रन्सावर. बाद झालेले 3 खेळाडू 0 रन्सावर. पहिलो सामना आरके इलेक्ट्रॉनिक्सने आपल्यासाठी स्पॉन्सर केलं होतं. 30% भरघोस सवलत आणि त्यानंतर दुसरा सामना तुमच्यासाठी बालाजी कन्स्ट्रक्शनने प्रायोजित केलेलो. आमच्या सगळ्या स्पॉन्सर्सचे वेगवेगळे जाहिराती त्याचबरोबर त्यांचे वेगवेगळे ऑफर स्क्रीनवर तुमका दाखवले जातले. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातली पहिली प्रोफेशनल स्पर्धा म्हटली तर वावग्या ठरू नये. राजा सामंतने माझ्या 1 BHK आणि 2 BHK फ्लॅट उपलब्ध. पुढील 1 महिन्यात बुकिंग करणाऱ्यांना GST मोफत. बालाजी कन्स्ट्रक्शन. संपर्क 94 20 26 06 67 किंवा
8007153222. सिंधुदुर्गाचा मालवण बोर्डिंग ग्राउंड गाजवण्याच्या इराद्यान बॉलिंग मार्कवर कोकण नाव एंडकडून सुरुवात. सुधीर पालियेकरचा प्रयत्न होतो मोठं फटको मारण्याचा. एक धाव अगदी सहज पूर्ण. एकेरी धावेनेची धावसंख्या लेग बायच्या स्वरूपात वाढली. 11 रन्सावर येऊन स्थिरावली. आतापर्यंत कोणतीही मोकळीक न देणारी कंजूशी गोलंदाजी जे का म्हटली जातं, टिच्चून गोलंदाजी. सिंधुदुर्गातल्या खैच्याही मैदानावर गेलात तरी तुमका मातीचा पीच आढळतला किंवा सिमेंटचा पीच. फक्त मालवण बोर्डिंगवर तुमका ग्रास दिसतली, ग्रासचा मैदान. आणि मगाशी बबनजी रेडकर साहेब आणि आमचे महेशजी कांदळगावकर साहेब म्हणाले की आपण थोडे उशिरा जन्मा गेलो तर बरा होता. पण कांदळगावकर साहेब खरोखरच आणखी एक सांगण्यासारखी गोष्ट असा. चेंडू रवलो निर्धाव, निर्धाव चेंडूरीची धावसंख्या स्थिरावली 11 रन्सावर. महेशजी साहेब, तुम्ही योग्य काळात जन्माक घेतलात आणि तुम्ही इतकं सुंदर काळ गाजवला तुमच्या काळात, त्यामुळे आमच्यासारखे काही तरुण खेळाडू क्रिकेट खेळाकडे वळले. त्यामुळे जो काळ तुम्ही गाजवलात, बबनजी रेडकर, उमेश मांजरेकर, रिजवान शेख, महेश कांदळगावकर, तुम्ही जो काळ गाजवला ताच तुमचा बघल्यानंतर युवा पिढी क्रिकेट खेळांसारख्या वाटला. आज जी पिढी क्रिकेटच्या मैदानावर दिसता तर सगळा श्रेय आमच्या ह्या जुन्या खेळाडूंका जाता. साजूबांचा प्रयत्न रूम बनवून खेळण्याचा होतो कव्हरच्या दिशेने. 1 रन्स तर अगदी सहज पूर्ण. दुसऱ्या रन्साचा प्रयत्न लॉंग ऑफ खेळाडू जाता कव्हर्स रिजन पर्यंत. तोपर्यंत दुहेरी धावेनिशी बऱ्याच कालावधीनंतर धावसंख्येत थोडंसं फरक. धावसंख्या स्थिरावली 13 रन्सावर. तिसरा षटक प्रगतीपथावर. विकी पुजारा, रब्बानीची टिच्चून गोलंदाजी आणि त्यानंतर बबलू मंगोरे सुद्धा त्याच शैलीत गोलंदाजीची सुरुवात. टिच्चून गोलंदाजी. आतापर्यंत कोणतीही मोकळीक नाही, पण जशी शेर्ले संघान शेवटच्या 3 षटकात फटकेबाजी केलेली अगदी तशीच फटकेबाजी अपेक्षित असलेली आज साजू बॉन आणि सुधीर पालियेकरकडून. आदी आर्यन देवली संघ घरच्या मैदानावर, घरच्या प्रेक्षकांसमोर संपूर्ण स्पर्धा घर बसल्या बघण्याची तुमका संधी असलेली कोकण नाऊच्या यूट्यूब चॅनलवर. अतिशय सुंदर ध्वनिक्षेपक यंत्रणा बाबू धुरी यांची आणि अतिशय सुंदर लाईव्ह टेलिकास्ट. टेनिस क्रिकेटची पूर्ण टीम. खास मनपूर्वक आभार गौरव सावंत आणि संतोषजी नाणेकर. एक सुंदर टीम आम्ही तुमची ह्या स्पर्धेसाठी तुम्ही पाठवलात. संपूर्ण स्पर्धा आज कोकण नाऊच्या यूट्यूब चॅनलवर पुढचे 3 दिवस बघूक मिळतली. परत एकदा बबलू बॉलिंग मार्कवरसून सुधीर पालियेकरसाठी वेगवान चेंडू. टप्प पडल्यानंतर अजून थोडी उसळी घेणारा चेंडू. ज्या प्रकारची गोलंदाजी आपण लेदर क्रिकेटवर बघतो अगदी तशीच टिच्चून गोलंदाजी. टप्प पडल्यानंतर उसळी घेणारी गोलंदाजी आपण बबलू मंगोरेकडून. 5 चेंडू झाले समाप्त. धावसंख्या स्थिरावली 14 रन्सावर. अशीच अडखळती सुरुवात पहिल्या सामन्यात रुद्र स्पोर्ट शेर्ले संघाने केलेली, पण त्यानंतर मात्र धावांची आतषबाजी उरलेल्या 3 षटकात. तीच अपेक्षा असलेली देवली संघाच्या फलंदाजांकडून. परत एकदा आखूड टप्प्याचा चेंडू तो पूल करण्याचा सुधीर पालियेकरचा प्रयत्न हुकलो. चेंडू रवलो मेडन. 3 ओव्हरींचा खेळ झालो समाप्त. 3 ओव्हरीच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यात 14 धावसंख्येवर. खूपच सुंदर स्पर्धा, देखणी स्पर्धा. कोकणचा नंबर 1 चॅनल कोकण नाऊ आयोजित कोकण नाऊ प्रीमियर लीग 2021 या दिवसातलो स्पर्धेतलो पहिलो सामनो जिंकलो रुद्र स्पोर्ट शेर्ले संघान. 2 गुण आपल्या संघाच्या नावावर केल्यानंतर स्पर्धेतलो दुसरा सामना आपण बघतो. टॉस जिंकलो गणपती वॉरियर्सने घेतलेली फिल्डिंग. आदी आर्यन देवली संघ 3 ओव्हरीच्या समाप्तीनंतर 4 गड्यांच्या मोबदल्यात 14 अशी नाजूक अवस्था. आणि ह्या नाजूक अवस्थेतून देवली संघ कसं बाहेर पडता हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर मराठी समालोचनाचा गोड आणि मंजूळ आवाज प्रदीप देऊलकर. धन्यवाद बादल. उपस्थित सर्व तमाम क्रीडा रसिक आणि प्रेक्षकांना टोपियोला बोर्डिंगच्या आलिशान मैदानावरती प्रदीप देऊलकरचा नमस्कार. प्रारंभीची 3 षटकं निम्मा षटकांचा खेळ समाप्त होतोय. 4 गड्यांच्या मोबदल्यात 14 धावा धावफलकावरती एका नाजूक परिस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. आदी आर्यन देवली संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मात्र कुठच्या तरी एका फलंदाजाला संकटमोचक बनावं लागेल. प्रतिस्पर्धी हा तेवढ्या ताकदीचा तोलामोलाचा संघ आणि गोलंदाजीच्या स्क्रीनवरती येतोय उजव्या हाताचा गोलंदाज रब्बानी. यावेळी लोअर फुलटॉसचा हा चेंडू सुरेख चेंडू म्हणावा लागेल मधल्या एष्टीवरचा. त्याच्यावरती साजू बॉन्ड हा मात्र थोडासा फसताना दिसतोय. निर्धाव चेंडूने सांगता होती ती 4थ्या षटकातील पहिल्या चेंडूची. अतिशय सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. नाणेफेक जिंकल्यानंतर शतरक्षण करण्याचा निर्णय बहुधा सार्थकी लागताना दिसतोय तो प्रारंभीच्या 3 षटकांवरती. ते सातत्य रब्बानी याच्या गोलंदाजीवरती पाहायला मिळत आहे. कागदावरची नावं ही कागदावरती राहत आहेत आदी आर्यन देवली संघाची आणि थोडीशी कचखाऊ फलंदाजी या मैदानावरती पाहायला मिळत आहे आदी आर्यन देवली संघाची.
यावेळी साजू बॉन्ड बॅकफुटला जातोय, स्क्वेअर कटचा देखणा फटका पाहायला मिळतोय, एकेरी धाव पूर्ण करतोय, स्ट्राईक देतोय आपल्या संघ साथीदार डावखुराताचा फलंदाज सुधीर पालेकर. टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव या खेळाडूच्या पाठीशी, मात्र इथं गरज आहे ती एका मॅरेथॉन खेळची, ती आधी आर्यन देवली संघासाठी. ती मॅरेथॉन खेळ खेळण्यासाठी सुधीर पालेकर या मैदानावरती यशस्वी होईल का, आणि कुठचा फलंदाज हा मोठे फटके खेळून या संघाची सन्मानपूर्वक धावसंख्या उभारण्यात मोलाचा वाटा उचलेल. एकने धावसंख्या पुढे सरकताना दिसते. सांघिक धावसंख्या 15 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजी करताना आधी आर्यन देवलीचा संघ रब्बांनी सज्ज होतोय. यावेळी रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र तो असफल ठरताना दिसतोय सुधीर पालेकरचा. चेंडूची सांगता ही निर्धाव चेंडूने होते ती रब्बानी याच्या गोलंदाजीवरती. एका अचूक टप्प्यावरची गोलंदाजी काय असतं ती गणपती वॉरियर्स देवगड संघाच्या गोलंदाजांकडनं पाहायला मिळतंय. प्रतिस्पर्धी संघांना फलंदाजांना धावांसाठी संघर्ष करावा लागतोय या टोपीवाला बोर्डिंगच्या मैदानावरती. किती धावांचं लक्ष हे प्रतिस्पर्धी गणपती वॉरियर्स देवगड संघ समोर ठेवेल तो आधी आर्यन देवली संघ या मैदानावरती धावांसाठी शर्तीचे प्रयत्न होत आहेत ते रब्बानी याच्या गोलंदाजीवरती. यावेळी लोअर फुलटॉसचा हा चेंडू ऑफस्टॉपवरती शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न बहुधा असफल राहतोय. बायच्या स्वरूपात एकेरी धाव निघते आणि एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पुढे सरकतंय. 16 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. चौथं षटक प्रगतीपथावर. अर्थशास्त्रामध्ये नेहमी म्हटलं जातं मोर रिक्स मोर प्रॉफिट. तुम्हाला जोखीम घ्यावी लागेल. उर्वरित अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आणि मात्र इथं फलंदाजांना हात खोलावे लागतील, अन्यथा कमी धावसंख्येचा सामना हा दुसरा पाहायला मिळतो आमच्या क्रीडा रसिकांना. पंचांच्या डाव्या साईडने राईट हँड ओर्थ विकेट एंडने रब्बानी सज्ज होतोय. यावेळी थोडासा आत येणारा बदल्या शेवटचा चेंडू आडव्या बॅटने खेळतोय साजू बॉन्ड. एकेरी धाव ही जलद गतीने पूर्ण होतंय तर एकेरी धावेचं दुहेरी धावांमध्ये रूपांतर दिसतंय ते दोन्ही फलंदाजांकडनं. दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या ही 18 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात एका नाजूक परिस्थितीमधनं वाटचाल करताना दिसतोय आधी आर्यन देवली संघ या टोपीवाला बोर्डिंगच्या आलिशान मैदानावरती. थोडीशी खराब फलंदाजी झाली प्रारंभीच्या षटकांमध्ये आणि एका अचूक टप्प्यावरची गोलंदाजी ही विकी पुजारे ही गणपती वॉरियर्स देवगड संघासाठी लाभदायक ठरली आणि परिणामी आधी आर्यन देवली संघ हा धावांसाठी झगडताना दिसतो या मैदानावरती. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बहुधा टायमिंग चुकतंय. एकेरी धाव निघतंय ते साजू बॉन्डसाठी आणि एकेरी धावसंख्येने सुधीर पालेकर ऐन मोक्याच्या क्षणी कॉलिंग होतंय आणि एकेरी धावेचं दुहेरी धावांमध्ये रूपांतर केलं जातंय ते आधी आर्यन देवली संघासाठी. दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या 20 धावा धाव फलकावरती. पहिल्या इनिंगमधील 4 षटकं 24 चेंडूचा खेळ समाप्त आणि 20 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. उर्वरित 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि येणाऱ्या 12 चेंडूंवरती आधी आर्यन देवली संघाकडनं आक्रमण होईल का, की जे गणपती वॉरियर्स देवगड संघाच्या गोलंदाजांनी जे सातत्य राखलं आतापर्यंत ते सातत्य याही पुढील 2 षटकांसाठी चालू राहील का. या सामन्यासाठी पंच म्हणून मंगेश धुरी, त्यांच्या जोडीला दीपक धुरी ही पंचांची जोडगोळी पाहायला मिळते. कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने इशारा येतोय बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आणि या षटकामध्ये धावांची लयलूट केली जाईल का, की संभाव्य गोलंदाज धावांपासून वंचित ठेवण्यात गणपती वॉरियर्स देवगड संघासाठी लाभदायक ठरेल का. कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण नाऊ प्रीमियर लीग. सावंतवाडी शहरात 1 BHK आणि 2 BHK फ्लॅट उपलब्ध. पुढील 1 महिन्यात बुकिंग करणाऱ्यांना GST मोफत. बालाजी कन्स्ट्रक्शन. संपर्क 9420 260667 किंवा 8007153222. हा सज्ज होताना दिसतोय. वैयक्तिक दुसरं तर सांघिक 5वं षटक हाताळताना दिसतोय गणपती वॉरियर्स देवगड संघाकडनं. 4 षटकांचा खेळ समाप्त. 20 धावा धाव फलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजी करताना आधी आर्यन देवलीचा हा संघ. धावांसाठी कुठेतरी संघर्ष पाहायला मिळतोय आणि किती धावांवरती रोखण्यात गणपती वॉरियर्स देवगडचा संघ हा यशस्वी ठरेल का. 30 यार्डच्या बाहेर 3 शतरक्षक आपल्याला फलंदाज शतरक्षणासाठी पाहायला मिळत आहे. डीप स्क्वेअर लेग, त्याचप्रमाणे मिड विकेट आणि डीप पॉइंटला. यावेळी 5 लेगच्या दिशेने चेंडू टोलवला जातोय. मनोज सकपाळ हा 30 यार्ड सर्कलच्या आतमधनं त्यावरती चेंडू खेळण्यात यशस्वी ठरतोय सुधीर पालेकर आणि बहुमूल्य 4 धावा एका संजीवनी पाजणाऱ्या 4 धावा ह्या आधी आर्यन देवली संघासाठी लाभदायक ठरताना दिसत आहेत. चौकाराच्या साह्याने सांघिक धावसंख्या पुढे सरकली. 24 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करताना आता कुठेतरी फलंदाजांना हात खोलावे लागतील. येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती आक्रमण हे अति गरजेचं ते आधी आर्यन देवली संघासाठी.
गणपती वॉरियर्स देवगड संघ प्रथम नाणेफेक जिंकतोय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आतापर्यंत एक लाभदायक ठरताना दिसतोय तो गणपती वॉरियर्स देवगड संघाच्या बाजूने. गणपती वॉरियर्स देवगड संघ पाहिला तर कोल्हापूर त्याचप्रमाणे कर्नाटक आणि बेळगाव जिल्ह्यातील खेळाडूंचा भरणा असलेला हा देवगडचा संघ आज या टोपीवाला बोर्डिंगच्या आलिशान मैदानावरती सुरेख कामगिरी करताना दिसतोय. डावखुराताचा सुधीर पालेकर हा स्ट्रायकिंगच्या दिशेने पाहायला मिळतोय, ज्याच्याकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता यावी एका चौकारानिशी लिहिल्या फलंदाजी आपली साकारताना दिसतोय तो आधी आर्यन संघासाठी. यावेळी रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न बहुधा हा फसतोय. एकेरी धाव पूर्ण होतोय दोन्ही फलंदाजांमधनं आणि एकेरी धावेने सांघिक धावसंख्या पुढे सरकतंय. ती 25 धावा 4 कड्यांच्या मोबदल्यात. 5वं षटक प्रगतीपथावर येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती मोठ्या फटक्यांची अति आवश्यकता. हे मोठे फटके खेळण्यात कुठचा फलंदाज यशस्वी ठरेल, सन्मानपूर्वक धावसंख्या उभारली जाईल का आधी आर्यन देवली संघासाठी हे उर्वरित मधल्या फळीतील फलंदाज तळाचे फलंदाज यांच्या साथीला घेऊन आधी आर्यन देवली संघ पुढील वाटचाल कशा प्रकारे करेल या मैदानावरती. बबलू मंगोरे सज्ज होतोय. यावेळी डाव्या यष्टीवरचा हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. साजू बॉन्डचा एकेरी धाव ही जलद गतीने पूर्ण तर एकेरी धावेचं दुहेरी धावांमध्ये रूपांतर होताना दिसतंय. पंचांचा इशारा येतोय वन शॉटचा, म्हणजे एकेरी धाव निघताय ती आधी आर्यन देवली संघासाठी. आज मात्र नशिबाची साथ ही गणपती वॉरियर्स देवगड संघाच्या बाजूने पाहायला मिळत आहे. प्रथम नाणेफेक जिंकतो क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि यावेळी मात्र फलंदाज 2 धावा पूर्ण करतायत. मात्र पंचांची तीक्ष्ण नजर या मैदानावरती पाहायला मिळत आहे. एका धावेची खून या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. यावेळी मधल्या यष्टीवरचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. साजू बॉन्डचा झेल खाली यष्टीरक्षक, मात्र त्या यष्टीरक्षक कडनं चूक होते आणि ती चूक मोजली आहे ते दुहेरी धावांमध्ये. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय गणपती वॉरियर्स देवगड संघाकडनं. साधा सोपा झेल हा जमिनीला दान होताना दिसतोय. ज्या संभाव्य चेंडूवरती गडी बाद झाला असता त्या चेंडूवरती 2 धावा. फलंदाजाला पुन्हा संधी फलंदाजी करण्याची. पाहूया हे जीवनदान कितपत महाग ठरतंय गणपती वॉरियर्स देवगड संघासाठी या टोपीवाला बोर्डिंग मैदानावरती. दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पुढे सरकताना दिसते ती 28 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. 5वं षटक प्रगतीपथावर गोलंदाजीच्या स्क्रीनवरती कोकण एंडकडनं बबलू मंगोरे सज्ज होताना दिसतोय. पंचांच्या डाव्या साईडने राईट हँड ओव्हर द विकेट एंडने तो साजू बॉन्डसाठी. यावेळी सुरेख फटका, कव्हर द ड्राईव्हचा नेत्रदीपक फटका, वाखाणण्याजोगा फटका म्हणावा लागेल. चेंडू सीमारेषा पार करतोय तो 4 धावांसाठी. चौकराच्या साह्याने सांघिक धावसंख्या आता मात्र जलद गतीने पुढे सरकताना दिसतंय. 32 धावा धाव फलकावरती 5वं षटक प्रगतीपथावर एका खरफूस चेंडूचा पुरेपूर समाचार घेताना दिसतोय तो साजू बोट नावाचा फलंदाज. मला जे जीवनदान मिळालं त्या जीवनदानाचा पुरेपूर फायदा उठवण्याचा प्रयत्न असेल हा ठाम इरादा मनोमन बाळगून साजू बॉन्ड यावेळी प्रयत्न करताना दिसतोय. चेंडूची सांगता होते निर्धाव चेंडूने आणि 5व्या षटकाचा खेळ समाप्त होते. सांघिक धावसंख्या पाहायला मिळते ती 32 धावा धाव फलकावरती. या इनिंगची सांगता करणारे षटक बघावं लागेल. हे षटक किती लाभदायक ठरतंय. आधी आर्यन. सावंतवाडी शहरात 1 BHK आणि 2 BHK फ्लॅट उपलब्ध. पुढील 1 महिन्यात बुकिंग करणाऱ्यांना GST मोफत. बालाजी कन्स्ट्रक्शन. संपर्क 9420260667 किंवा 8007153222. कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण 9 आयोजित कोकण 9 प्रीमियर लीग 2021 ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्हा त्याचबरोबर गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील खेळाडूंचे सहभाग असलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 5 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावरती 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यात. अशी नाजूक अवस्था पाहायला मिळते ती आधी आर्यन देवली संघासाठी. मात्र या शेवटच्या षटकावरती आक्रमण होईल का? जर आक्रमण झालं तर फायटिंग टोटल उभा करण्यात आधी आर्यन संघ देवली हा यशस्वी ठरेल या मैदानावरती. या इनिंगची सांगता करणारे षटक आणि गोलंदाजीच्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय तो गजानन नावाचा गोलंदाज.
गणपती वॉरिस देवगड संघ प्रथम नाणेफेक जिंकतोय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आतापर्यंत सफल होताना पाहायला मिळतोय. 5 षटकांवरती फक्त 32 धावांवरती समाधान मानावं लागतंय ते आधी आर्यन देवली संघाला. या इनिंगची सांगता करणारे षटक गोलंदाजीच्या स्क्रीनवरती गजानन हा गोलंदाज पाहायला मिळतोय. डावखुऱ्यातचा सुधीर पालेकर हा स्ट्राईक एंडच्या दिशेने, तर नॉन स्ट्राईक एंडला साजू बोंड नावाचा फलंदाज. निर्णायक 6 चेंडूंचा खेळ बाकी. या 6 चेंडूंवरती जास्तीत जास्त धावा जमवाव्या लागतील. एक फायटिंग टोटल उभा करावा लागेल, ज्या टोटलवरती लढाई करावी लागेल आधी आर्यन देवली संघाला या टोपीला बोर्डिंगच्या मैदानावरती. यावेळी फाईल लेगच्या दिशेने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बहुधा असफल होताना दिसतोय. एकेरी धाव पूर्ण होते तर दुहेरी धावेसाठी शर्तीचे प्रयत्न होताना दिसत आहेत आणि नॉन स्ट्राईक एंडला मात्र बाद होताना दिसतोय तो साजू बोंड नावाचा फलंदाज. 5वा हादरा बसतोय आधी आर्यन देवली संघासाठी. गणपती वॉरियर्स देवगड विपक्ष आधी आर्यन देवली आणि हा सामना प्रायोजित केला जातोय बालाजी कंस्ट्रक्शन्स यांच्या मार्फत. नवीन फलंदाज मैदानात पावलं टाकतोय तो साजू बोंड याची जागा घेण्यासाठी राजन केरकर नावाचा फलंदाज. मोठे फटके खेळण्याची क्षमता याही खेळाडूकडे, मात्र थोडासा विलंब होतोय. उशिरा फलंदाजीसाठी येतोय आणि बघावं लागेल उर्वरित चेंडूंवरती कशा प्रकारे फलंदाजी होईल. ज्याने वेंगुर्लेची SPL स्पर्धा आपल्या फलंदाजीने गाजवली, ज्या स्पर्धेत ज्याला मालिकावीराचा बहुमानने गौरवण्यात आले असा हा राजन करकर. त्याचप्रमाणे भगवा चषक 2021 देवगडच्या मैदानावरती ज्याने 66 धावांची बहारदार खेळी केली होती तो राजन केरकर नॉन स्ट्रायकेटच्या दिशेने. मात्र स्ट्रायकेटला सुधीर पालेकर खेळण्यासाठी सज्ज होताना दिसतोय आधी आर्यन देवली संघासाठी. गजानन यावेळी शॉट फाईन लेगला शतरक्षक पाहायला मिळतोय आणि संभाव्य चेंडूवरती गडी बाद होतोय आधी आर्यन देवली संघ. सुधीर पालेकर हा तंबूच्या दिशेने माघारी परतताना दिसतोय आणि 6वा हादरा बसतोय आधी आर्यन देवली संघासाठी. सुधीर पालेकर याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज ज्याने सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं होतं आपल्या फलंदाजीने, ज्याला टेनिस क्रिकेटचं वादळ म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सँडी कुंडेकर मैदानात पावलं टाकताना दिसतोय. कित्येक वेळा रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाचं ज्याने प्रतिनिधित्व केलं असा हा सँडी नॉन स्ट्रायकेटच्या दिशेने. या इनिंगची सांगता करणारं षटक आणि गजानन स्क्रीनवरती पाहायला मिळतोय तो गणपती वॉरियर्स देवगड संघाकडनं. आतापर्यंत सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. ती मोठ्या फटक्यांपासून पूर्णतः वंचित ठेवतोय. ज्या स्लॉग ओव्हरमध्ये मोठे फटके अति आवश्यक होते त्या मात्र स्लॉग ओव्हरपासून मोठ्या फटक्यांपासून थोडंसं दूर ठेवतोय आपल्या गोलंदाजीवरती राजन केरकर. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक थोडासा दिनेश गावकर हा मात्र सुरेख कामगिरी करताना दिसतोय. वाखाणण्याजोगं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि राजन केरकरची खेळी समाप्त होताना दिसतंय ती 7व्या गड्याच्या रूपात आधी आर्यन देवली संघासाठी. सुरुवातीपासूनच हा संघ थोडासा नाजूक अवस्थेमध्ये पाहायला मिळाला आणि या संघासाठी कुठचाही फलंदाज मैदानावरती स्थिरावू शकला नाही तो शेवटच्या षटकांपर्यंत. राजन केरकर वाटत होता शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये आतषबाजी करेल, मात्र तोही आल्या पावली माघारी परतला. 0 या धावसंख्येवरती गोल्डन डकचा शिकार बनतोय आणि एका कठीण स्थितीत पाहायला मिळतोय तो आधी आर्यन देवलीचा संघ. नवीन फलंदाज गौरेश हा मैदानात पावलं टाकताना दिसतोय आधी आर्यन संघासाठी. या इनिंगची सांगता करणारे षटक मात्र गजानन सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. एक कंजूशी करणारी गोलंदाजी या मैदानावरती पाहायला मिळते गणपती वॉरियर्स देवगड संघाकडनं. गणपती वॉरियर्स देवगड संघाचा विचार केला तर या संघामध्ये कोल्हापूर, बेळगाव, कर्नाटक येथील खेळाडूंचा भर नसलेला संघ, मात्र सुरेख सामगिक कामगिरी पाहायला मिळते. गोलंदाजी अचूक टप्प्यावरची आणि त्यात करून वाखाणण्याजोगं क्षेत्ररक्षण गणपती वॉरियर्स देवगड संघाचं.
कोकण नाऊ एंड कडनं सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. उजव्या हाताचा गोलंदाज पंचांच्या डाव्या साईडने राईट हँड ओव्हर द विकेट एंडने आडव्या बॅटने मोठा फटका निघताना दिसतोय. एकेरी धाव पूर्ण होत आहे सँडी कुंडेकरसाठी आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होताना दिसतोय. आणि नॉन स्ट्राईक एंडला मात्र गौरेशला माघारी परतावं लागेल. टेनिस क्रिकेटमधील ज्याला आत्महत्या म्हटली जातं त्या आत्महत्येचा बळी ठरतोय. 8वा हादरा बसतोय आदी आर्यन देवली संघाला. 34 या धावसंख्येवरती 8वा गडी बाद होतोय. खराब फलंदाजी म्हणावी लागेल आदी आर्यन देवली संघाची. कुठेही रणनीती दिसली नाही या सामन्यामध्ये. आदी आर्यन देवली संघाची उत्तम फलंदाज म्हणजे कागदावरची नावं ही कागदावरती राहिली. मनोज नार्वेकर जो धोकादायक फलंदाज होता या संघाचा अडसर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात होतं त्या अडसरला थोडंसं दूर करण्यात विकी पुजारे यशस्वी झाला. आणि तिथपासून आतापर्यंत मात्र एका कठीण अवस्थेमध्ये पाहायला मिळाला तो आदी आर्यन देवलीचा संघ. बाळा सावळ हा नॉन स्ट्रायकिंगच्या दिशेने नवीन फलंदाज पाहायला मिळतोय. अतिशय सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल गणपती ऑरिस देवगड संघाकडनं. प्रारंभीच्या षटकापासून ते शेवटच्या षटकापर्यंत एका अचूक टप्प्यावरची गोलंदाजी. कुठच्याही फलंदाजाला मोठ्या फटक्यापासून थोडंसं वंचित ठेवलं या मैदानावरती. यावेळी सुरेख चेंडू म्हणावा लागेल उजव्या एष्टीवरचा ऐन मोक्याच्या क्षणी चेंडू उसरे घेतोय थेट विसावला एष्टीरक्षक याच्या हातामध्ये. ज्या चेंडूवरती सँडी कुंडेकरकडे उत्तर नव्हतं. निर्धाव चेंडूने सांगता झाली ती गजानन याच्या गोलंदाजीवरती. काय सुंदर गोलंदाजी विकी पुजारे. त्यानंतर या इनिंगची सांगता करणारं षटक गजानन. अतिशय सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. आणि म्हणूनच एक कमी धावसंख्या आदी आर्यन देवली संघाची. अवघ्या 34 धावा धावफलकावरती. यावेळी शॉर्ट प्लेन पैसा चेंडू त्याच्यावरती फटका खेळतोय. चेंडू नोमॅन लँड्समध्ये पडतोय. दिनेश गावकर झपकन चेंडूवरती येतोय मात्र फेक करण्यात थोडासा विलंब करतोय. आणि एकेरी धावेचं इथं मात्र तिसऱ्या धावेमध्ये रूपांतर होताना दिसतंय. आणि नॉन स्ट्राईक एंडला मात्र सँडी कुंडेकर हा मात्र बाद होताना दिसतोय. 2 धावा मिळत आहेत. 2 धाव्याने सांघिक धावसंख्या पुढे सरकली ती 36 धावा धावफलकावरती. 37 धावांचं लक्ष ठेवलं जातंय ते आदी आर्यन देवली संघाने. गणपती वॉरियर्स देवगड संघासमोर या 37 धावांचा यशस्वी पाठलाग होईल का की त्या 37 धावांचा बचाव करण्यात आदी आर्यन देवली संघ या मैदानावरती यशस्वी होईल का. क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं कभी कभी छोटा टार्गेट बडा बनता है और बडा टार्गेट कभी कभी छोटा लगता है. कमी धावसंख्येचे सामने नेहमी हे रंगतदार स्थितीत पाहायला मिळत आहेत. हाही सामना एका रंगतदार स्थितीत पोहोचेल का. गोलंदाजी करावी लागेल. शर्तीचे प्रयत्न करावे लागतील ते आदी आर्यन देवली संघाला. ज्या पद्धतीने गणपती वॉरियर्स देवगड संघाच्या गोलंदाजाने टिचून मारा केला तीच गोलंदाजी आदी आर्यन देवली संघासाठी आवश्यक. आणि ती जर गोलंदाजी या मैदानावरती झाली तर हा सामना निश्चितच या मैदानावरती रंगेल. मायक्रोफोनवरती बदल होतोय. आमचे साथी समालोचक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वरिष्ठ समालोचक हिंदीचा बुलंद आवाज राजा सामंत मायक्रोफोनवरती येत आहेत. आणि थोड्या वेळासाठी मी प्रदीप देऊलकर आपल्या तमाम क्रीडा रसिकांची रजा घेतोय. सावंतवाडी शहरात 1 BHK आणि 2 BHK फ्लॅट उपलब्ध. पुढील 1 महिन्यात बुकिंग करणाऱ्यांना GST मोफत. बालाजी कन्स्ट्रक्शन. संपर्क 9420260667 किंवा 8007153222.
ने देखे हैं और यही वजह है तजुर्बे की पूंजी लेकर पेशकश करने का प्रयास किया कर रहा हो। बल्लेबाज की हैसियत से बबलू और मकवान ओपन बल्लेबाज की जिम्मेदारी लेकर मालवण के इस बोर्डिंग मैदान के ऊपर 37 रनों का पीछा करने के लिए। सदतीस रनों का पीछा करने के लिए मकवान और बबलू गणपति वॉरियर्स देवगढ़ टीम का प्रतिनिधित्व करते हुए ओपन बल्लेबाज की जिम्मेदारी लेकर मालवण के इस बोर्डिंग मैदान के ऊपर 37 रनों का पीछा करने के लिए। और आर्यन 11 देवली टीम का प्रतिनिधित्व करते हुए गेंदबाज की हैसियत से गौरव कामली, जो बेहतर गेंदबाजों में से एक जाने जाते हैं, पहचाने जाते हैं, खास करके लेदर क्रिकेट में जिन्होंने उनकी गेंदबाजी देखी है वो दर्शक कभी नहीं भूल पाएंगे। सावंतवाड़ी जिमखाना मैदान के ऊपर बांदा टीम का प्रतिनिधित्व करते हुए बंबई रणजी ट्रॉफी के कई खिलाड़ी उनके साथ उनके टीम में उनके खेमे में मौजूद थे। उस वक्त चोटी के खिलाड़ी राजेश पवार ने भी तारीफ की थी गौरव कामले की। इतनी रफ्तार के साथ बेहतर गेंदबाजी साबित की थी गौरव ने। लेकिन लेदर क्रिकेट का ढंग अलग होता है, टेनिस क्रिकेट का ढंग अलग होता है। लेकिन दोनों भी क्रिकेट में बेहतरीन उभर के बाहर निकले गौरव रेडी के रहने वाले हैं। लेकिन कभी कभी रोहित स्पोर्ट वेंगुर्ला का प्रतिनिधित्व करते तो कभी फ्रेंडशिप चेनवन का किया करते। आज यहाँ पर बोर्डिंग के मैदान के ऊपर आर्यन 11 देवली टीम का प्रतिनिधित्व करते हुए पहले ओवर की पहली गेंद लेकर अंपायर ने कॉल करके बतवाया खेल को शुरुआत होने जा रही है। पहले ओवर की पहली गेंद और बल्लेबाजी के हैसियत से स्ट्राइक के ऊपर मौजूद है मकवान और नॉन स्ट्राइकर के ऊपर बबलू मैंगोरे। पहले ओवर की पहली गेंद और द विकेट चले। टिपा खाने के बाद अंदर की तरफ आ गई, पैरों के ऊपर टकराई, हल्के से अपील हो गई। लेकिन यहां पर देखो अंपायर ने अपील को उठा के लिया और पहली गेंद के ऊपर यहां पर बल्लेबाज को आउट करवा दिया। पहले लगा कि यहां पर LBW के रूप में बल्लेबाज आउट हो चुके हैं, लेकिन अभी अभी पता चला कि गेंद टिप्पा खाने के बाद बैट एंड पैड के बीच में से चली गई और जाते समय क्लिंग बोर्ड करवा के चली गई मकवान को। तो पहली गेंद के ऊपर विकेट का पतन होने के बाद दबाव की स्थिति पैदा हो चुकी है गणपति वॉरियर्स देवगढ़ टीम के खेमे में। और शुरुआत के ओवर में विकेटों का पतन होता है तो दबाव की स्थिति पैदा होती है। उसी दबाव से बाहर ले जाना है तो जरूर कोशिश करनी होगी संयम बरकरार रखकर बल्लेबाजी करने की। VMC मालवण का प्रतिनिधित्व करते हुए नरेश जोशी, प्रमोद गांवकर ओपन बल्लेबाजी करने के लिए आया करते थे, लेकिन कभी कभी उनके विकेटों का पतन होता था तो दबाव की स्थिति पैदा होती थी, तभी उभर के बाहर निकलते थे। दीपक भोजने बेहतरीन फुटवर्क, बेहतरीन टाइमिंग दिखवाते हुए निचले क्रम के बल्लेबाजों को लेकर फंसी हुई नैया को किनारे पे लगवाने का काम किया करते थे। एक जमाना था VMC मालवण टीम का, नितिन मांजरेकर उस टीम की कप्तानी किया करते थे। वक्त गुजर गया लेकिन यादें शेष है। उस टीम में नरेश जोशी, प्रमोद गांवकर, प्रशांत सातोस्कर, अर्जुन रामपाल, गणेश कुबल, दीपक भोजने, नीलेश केलुस्कर, ऐसे खिलाड़ी, जगदीश खरोड़े, ऐसे कई खिलाड़ी मैंने देखे थे। नितिन मांजरेकर की नेतृत्व के छत्र छाया के नीचे सिंधुदुर्ग स्तर में काफी बढ़िया क्रिकेट उस वक्त उन्होंने खेला था। पहली गेंद के ऊपर विकेट खोने के बाद दबाव की स्थिति पैदा हो गई। कितनी बढ़िया गेंद देखो, तकनीक का इस्तेमाल करते हुए कवर के क्षेत्र के ऊपर खेला, 1 रन भागकर पूरा किया। 1 रन की सहयोग से अपना खाता खोला, अपने टीम का खाता खोला। 37 रनों का पीछा करते हुए 1 विकेट के नुकसान के ऊपर। मकवान के विकेट खोने के बाद जावेद स्ट्राइक के ऊपर बल्लेबाजी करने के लिए 1 रन की सहायता से अपने छोड़ बदले हैं। कुल मिलाकर 2 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर 37 रनों का पीछा करते हुए। गौरव कामले के बारे में मैं कह रहा था, शरीर का सही संतुलन रखते हैं और बेहतर रफ्तार होती है और रफ्तार के पीछे संयम और कल्पकता हमेशा रखते हैं। और यही वजह है उनकी गेंदबाजी खेलते समय थोड़ी मुश्किल बात साबित होती है बल्लेबाजों को। उठाकर मारने का प्रयास किया, हाराकारी की, स्कोर लाइन अंपायर के बगल में कॉट होने का संभव और बेहतरीन कॉट लपक लिया और बड़ी मछली जाले में फंस गई। 2 रन के ऊपर दूसरा विकेट। 37 रनों का पीछा करते हुए
पूरी तरीके की दबाव की स्थिति पैदा हो चुकी है गणपति वॉरियर्स टीम के खेमे में, क्योंकि लगातार 2 विकेटों का पतन हो चुका है। आपको पता होगा कि सनत जयसूर्या, रमेश कालू वितरना ईडन गार्डन मैदान के ऊपर वर्ल्ड कप के दौरान खेमे में लौटे थे, तभी सन्नाटा छाया था पूरी मैदान के ऊपर। मैदान था ईडन गार्डन का। उस वक्त उभर के बाहर निकले थे अरविंद डिसल्वा। उन्होंने फंसी हुई नैया को किनारे पे लगवाया और उसी के कारण श्रीलंका टीम ने वर्ल्ड कप के ऊपर मोहर लगवा दी थी। भारत और श्रीलंका के बीच में मुकाबला चल रहा था अंतिम वानखेड़े स्टेडियम के ऊपर, तभी सचिन, रमेश तेंदुलकर और वीरेंद्र सहवाग खेमे में लौटे थे। तभी खंबीर रहे थे गौतम गंभीर, एक बाजू संभालते हुए संयम बरकरार रखते हुए उन्होंने बल्लेबाजी की थी और अनहोनी को होनी बनाने की काबिलियत दिखवाई थी। बाद में कप्तान की हैसियत से धोनी ने निचले क्रम के बल्लेबाजों को सहयोग में लेकर जीत के ऊपर मोहर लगवा दी थी, चक्का लगवाकर। वक्त गुजर गया लेकिन यादें शेष है। कई बातें मैदान के ऊपर होती रहती है, लेकिन कई बातें आंखों के सामने आकर खड़ी रहती है। उसी की पेशकश होनी चाहिए, क्योंकि उसी से क्रिकेट के मैदान के ऊपर माहौल खड़ा रहता है और उस माहौल में क्रिकेट खेलने की मजा कुछ और रहती है। गौरव कामले की तारीफ करनी होगी। पहली ओवर में 2 बड़ी मछलियां उन्होंने जाले में फंसवा दी। दर्पण आचरेकर नए बल्लेबाज की हैसियत से कलाई के साथ मोड़ दिया शॉट मिड विकेट की तरफ। क्षेत्ररक्षक मौजूद थे, मिसफील्ड कर बैठे और नतीजा आपके सामने 2 रन भागकर पूरे किए और 2 रन के सहयोग से रनों में तब्दीली। स्कोर हो चुका है 5, 2 विकेट के नुकसान के ऊपर पहले ओवर का खेल पूरा होने के बाद 37 रनों का पीछा करते हुए बादल। यानंतर सामना होईल महालक्ष्मी देवबाग विपक्ष गणपती वॉरियर्स देवगड। यानंतरचा सामना होईल महालक्ष्मी देवबाग विपक्ष गणपती वॉरियर्स देवगड। तीस गेंदों के ऊपर 32 रनों की जरूरत। 30 गेंदों के ऊपर 32 रनों की जरूरत। तीस गेंदों के ऊपर 32 रनों की जरूरत और गेंदबाज की हैसियत से नए गेंदबाज मोर्चे के ऊपर। गेंदबाज का नाम है साजू बॉन्ड। टिप्पा खाने के बाद लेग स्ट्रिक के ऊपर गेंद थी, स्क्वायर लेग अंपायर के सामने खेला है, 1 रन भागकर पूरा किया। 1 रन की सहयोग से रनों में तब्दीली। स्कोर हो चुका है यहाँ पर 6 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर पहले ओवर का खेल पूरा होने के बाद। पहली ओवर डाली थी गौरव कामली ने, बेहतरीन गेंदबाजी का दावित्व निभाया था, कल्पकता और संयम बरकरार रखते हुए। साजू बॉन्ड चले रफ्तार के साथ। टिप्पा खाने के बाद बाहर की तरफ गेंद द्विधा मनस्थिति में खेला और यहां पर देखो हाराकारी की एक लॉलीपॉप जैसा कॉट दे दिया। तीसरे विकेट का पतन 6 रन के स्कोर के ऊपर। मैंने पहले ही कहा था कि 37 रनों का पीछा करना है, लेकिन बात आसान नहीं होगी, क्योंकि क्रिकेट की परिभाषा में आखिरी ओवर की आखिरी गेंद जब तक डाली नहीं जा सकती, भकित करना गलत बात साबित हो सकती है और उसी के कारण संयम बरकरार रखकर बल्लेबाजी होनी चाहिए। लेकिन यहां पर लगातार तीसरे विकेट का पतन होने की वजह से थोड़ी सी दिक्कत में दिखाई दे रही है गणपति वॉरियर्स देवगढ़ की टीम। आउट होने वाले बल्लेबाज का नाम है दर्पण आचरेकर। दर्पण की विकेट खोने के बाद नए बल्लेबाज मैदान के ऊपर दिखाई देंगे। फंसी हुई नैया को किनारे पे लगवाने का काम करना होगा संयम बरकरार रखकर। बल्लेबाज का नाम है मनोज सतपाल, कोल्हापुर के रहने वाले हैं, बेहतर बल्लेबाजों में से एक। मुझे करीब के दोस्त है, क्योंकि कोल्हापुर में शास्त्री मैदान के ऊपर कई बार कमेंटेटर के हैसियत से वहां पर मुझे बुलवाया जाता है। इन सभी लड़कों को वहां पर क्रिकेट बेहतर खेलते हुए मैंने देखी है।
किरण खक्कर के नेतृत्व के छत्रछाया के नीचे काफ़ी बढ़िया क्रिकेट वहाँ पर खेला करते हैं। सिंधुदुर्ग स्तर में भी नफीतुली क्रिकेट खेली है, चाहे मुंडेश्वर मैदान हो, बांदा का मच्छी मार्केट मैदान हो, बोर्डिंग का मैदान हो या कुड़ाल का मैदान हो। हर जगह के ऊपर बेहतर बल्लेबाजी करवा के उन्होंने दर्शकों के दिलों में जगह बनवाई है और आज वक्त आया है जिस नाम से उनको जाना जाता है, पहचाना जाता है, उस ढांचे की बल्लेबाजी साबित हो सके। ऑफ स्ट्रिक के बाहर जाने वाली गेंद को पॉइंट की दिशा के ऊपर खेला है। बेहतर क्षेत्ररक्षण का दावित्व, 1 रन भागकर पूरा किया, 1 रन की सहयोग से 7 रन और कुल मिलाकर 2 रन की सहयोग से 8 रन, 3 विकेट के नुकसान के ऊपर पहले ओवर का खेल पूरा होने के बाद। कुल मिलाकर पहले ओवर का खेल पूरा हो चुका है। स्कोर कार्ड के ऊपर 8 रन दिखाई दे रहे हैं, 3 विकेटों का पतन हो चुका है, 37 रनों का पीछा करना है। साजू बॉन्ड की ये गेंद लेग स्ट्रिक के ऊपर गेंद थी। सन्मान बख्शा को कि 3 विकेट खेमे में लौटे हैं तो संयम बरकरार रखकर यहां पर बल्लेबाजी होनी चाहिए। उसी अंदाज में संयम बरकरार रखकर सन्मान बख्शा और यही वजह थी फॉलो थ्रू में जाकर बैकअप किया। रन होने की गुंजाइश नहीं, निर्धाव गेंद काउंटिंग की गई। साजू बॉन्ड फिर एक मोतबा चले स्टंप के बगल से। ऑफ स्ट्रिक के बाहर जाने वाली गेंद को खेलना चाहते थे, चकमा खाया, भाग्यशाली रहे, बल्ले का कोना लेकर, नहीं तो गेंद समा जाती विकेट कीपर के दस्तानों पे। विकेट कीपर ने बैकअप किया वापस बॉलर के पास। दूसरे ओवर की आखिरी गेंद डालने के लिए तैयार साजू बॉन्ड, जिनकी ओर से काफी उम्मीद की जा रही थी, उसी अंदाज में गेंदबाजी साबित करवाते हुए रफ्तार के साथ चले कमेंट्री कक्षक की ओर से। और द विकेट, बेहतर खेला, थोड़ी सी उछाल लेती हुई गेंद मिड स्ट्रिक के ऊपर थी, लेकिन कलाई का इस्तेमाल करते हुए स्कोर लाइन अंपायर के बगल में खेल दिया। 1 रन की पूंजी, 1 रन की सहयोग से रनों में तब्दीली। स्कोर हो चुका है 2 ओवर का खेल पूरा होने के बाद 3 विकेट के नुकसान के ऊपर 37 रनों का पीछा करते हुए 9 रन। अभी यहां पर मुकाबला जीतना है गणपति वॉरियर्स देवगढ़ टीम को, तो दोनों भी बल्लेबाज को बेहतर बल्लेबाजी का दायित्व निभाना होगा, तभी फंसी हुई नैया किनारे पे लग सकती है और उसी के कारण जीत के ऊपर मोहर लगवाने की एक उम्मीद देखने का मौका साबित हो सकता है। लेकिन यहां पर विकेटों का पतन होता है तो जरूर अपने टीम को घाटे में डाल सकते हैं। इसी के कारण मैं कहना चाहूंगा कि विकेट बरकरार रखकर बल्लेबाजी होनी चाहिए दोनों भी बल्लेबाजों की ओर से, क्योंकि काफी बेहतर गेंदबाजी हो पा रही है आर्यन 11 देवगढ़ टीम का प्रतिनिधित्व करते हुए गेंदबाजों की ओर से। आदि आर्यन, श्याम वॉकर जी ने बेहतर टीम उतारी है मालवण के इस बोर्डिंग मैदान के ऊपर। धन्यवाद पेश करना चाहता हूं उनका, मेरे करीब के दोस्त है, बेहतर कमेंटेटर है, बेहतर फनकारी किया करते हैं सिंधुदुर्ग स्तर में। तीसरे ओवर डालने के लिए तैयार हो रहे गेंदबाज का नाम है गौरेश कामले, जिन्होंने पहले ओवर में 2 विकेट मुकम्मल किए थे, एक क्लीन बोल्ड की हैसियत से और दूसरी कॉटआउट के रूप में। गौरव कामली चले कमेंट्री कक्ष की ओर से रफ्तार के साथ स्टंप्स के बगल से उठाकर मारने का प्रयास किया था, गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो सका, गेंद विकेट कीपर के दस्तानों पे चली गई बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से। विकेट कीपर ने बैकअप किया वापस बॉलर के पास। कितनी बढ़िया रफ्तार, कितनी बढ़िया कल्पकता और खास करके संयम को दाद देनी चाहिए, इतना बढ़िया शरीर का संतुलन रखा था गौरव कामली ने। कमेंट्री कक्ष की ओर से चले, टिप्पा खाने के बाद अंदर की तरफ गेंद आई थी, परिवर्तन के दौर के ऊपर डाली थी और बेहतरीन बल्लेबाजी का दायित्व निभाते हुए 2 रन भागकर पूरे किए। कुल मिलाकर 2 रन की सहयोग से रनों में तब्दीली। स्कोर हो चुका है यहां पर 13 रन, माफ कीजिए 11 रन, 3 विकेट के नुकसान के ऊपर। 3 विकेट के नुकसान के ऊपर 11 रन 2 ओवर का खेल पूरा होने के बाद। तीसरी ओवर प्रगति पथ के ऊपर 37 रनों का पीछा करना है, मंजिल काफी दूर है, लेकिन दोनों भी बल्लेबाज यहां पर कोशिश में जुड़े हुए। थोड़ी वक्त तक मैदान के ऊपर विकेट शाबुत रखकर खेल पाते तो अनहोनी को होनी बनाने की काबिलियत दोनों के बल्ले में कई बार दर्शकों ने देखी है। गौरव कामली फिर एक मोतबा चले रफ्तार के साथ स्टंप्स के बगल से उठाकर मारने का प्रयास किया, पॉइंट के क्षेत्र के ऊपर खेला, क्षेत्ररक्षक मौजूद है, बैकअप करना चाहते, तब तक 2 रन भागकर पूरे किए। 2 रन की सहयोग से रनों में तब्दीली। स्कोर हो चुका है यहां पर 13 रन।
गौरव कामली की तारीफ मैंने इसलिए की क्योंकि काफी करीब से उनकी कई बार मैं गेंदबाजी देख चुका हूँ। रेडी के रहने वाले हैं, लेकिन लेदर भी बढ़िया खेला करते हैं और टेनिस भी बढ़िया खेला करते हैं। लेदर क्रिकेट में चोटी के गेंदबाज के हैसियत से उनको जाना जाता है, पहचाना जाता है। रफ्तार होती है, कल्पकता होती है, संयम होता है और उनके गेंद के सामने खेलते समय बल्लेबाज को सोचने के लिए मजबूर होना पड़ता है। इतनी काबिल तारीफ गेंदबाजी मैंने कई बार उनकी देखी है सिंधुदुर्ग स्तर में। टेनिस क्रिकेट जगत में भी एक बेहतर बल्लेबाज और गेंदबाज के हैसियत से उनको जाना जाता है, पहचाना जाता है। उसी अंदाज में बॉर्डिंग के इस मैदान के ऊपर प्रतिनिधित्व करते हुए उछाल लेती हुई गेंद खेलना चाहते थे। गेंद और बल्ले का सही तरीके से संपर्क हो नहीं सका। पॉइंट के क्षेत्ररक्षक आकर बैकअप करना चाहते, तब तक एक रन से ना रोक सके। एक रन की सहयोग से रनों में तब्दीली। स्कोर हो चुका है यहाँ पर 14 रन 3 विकेट के नुकसान के ऊपर। मेरे ख्याल से अभी तक कितनी गेंदें बची है गौरव की इस ओवर की? 2 गेंदें बची है, यानी कि 4 गेंदें वो डाल चुके हैं। बेहतरीन सहयोग मिल रहा है स्कोरर जी का, जिनका नाम है बजरंग। धन्यवाद पेश करना चाहता हूं बजरंग जी का, क्योंकि बेहतर स्कोरिंग का काउंटिंग यहां पर चल रहा है और उन्हीं के सहयोग के कारण कितनी गेंदें डाल चुके हैं, कितने रनों का पीछा करना है, कितने विकेटों का पतन हो चुका है, पहले इनिंग में कितने रन निकाले हैं देवली टीम ने और सेकंड इनिंग में कितने रन बनवाने हैं गणेश वॉरियर्स देवगढ़ टीम को, उसी का लेखा जोखा कमेंटेटर के हैसियत से मैं राजा सामान आपके सामने पेशकश करते हुए चला रहा हूं। गौरव फिर एक मुतबा गेंदबाजी करने के लिए तैयार और 2 विकेट चले। टिपा खाने के बाद थोड़ी सी उछाल लेती हुई गेंद खेलना चाहते थे, बेहतर फुटवर्क दिखवाते हुए स्कोर लेग अंपायर के सामने खेला। 1 रन भागकर पूरा किया। 1 रन की सहयोग से रनों में तब्दीली। स्कोर हो चुका है यहाँ पर 15 रन। अभी तीसरे ओवर की आखिरी गेंद शेष और वही आखिरी गेंद डालने के लिए गौरव कामली अपने रनिंग मार्क के ऊपर लौटते हुए। टेनिस क्रिकेट का लेखा जोखा पेशकश किया जाता है तो उमेश मांजरेकर की हमेशा याद आती है। बेहतर गेंदबाजों में से उन्हें जाना जाता था, पहचाना जाता था। प्लेबॉयज मालवण टीम का प्रतिनिधित्व करते हुए उन्होंने बंबई जैसे मजे हुए टीम के सामने भी बेहतर गेंदबाजी करवाते हुए विकेट मुकम्मल करवाए थे। विकेट कीपर के दस्तानों पे चली गई, निर्धाव गेंद काउंटिंग की गई और बातों बातों में 3 ओवर का खेल पूरा हो चुका है। 3 ओवर का खेल पूरा होने के बाद 3 विकेटों के नुकसान के ऊपर कुल मिलाकर 37 रनों का पीछा करते हुए गणेश वॉरियर्स देवगढ़ टीम ने स्कोर कार्ड के ऊपर रन लगवाए हैं 15। तो अभी गेंदें बची है यहाँ पर 18 और 18 गेंदों के ऊपर 22 रनों की जरूरत। अभी 3 ओवर की 18 गेंदें बची है और उन्हीं 18 गेंदों के ऊपर जीत हासिल करने के लिए 22 रनों की जरूरत है। तो पहले विहरण में राजा सामान आपके सामने पेशकश किया कर रहा था, तो आगे का विहरण मालवनी में आपके सामने फनकारी करने के लिए माइक्रोफोन के ऊपर मौजूदगी दिखवा रहे बादल चौधरी, जिनके पास मैं दुरा सुपुर्द करता हूं तमाम दर्शक। सावंतवाडी शहरात 1 BHK आणि 2 BHK फ्लॅट उपलब्ध. पुढील 1 महिन्यात बुकिंग करणाऱ्यांना GST मोफत. बालाजी कन्स्ट्रक्शन. संपर्क 94 20 26 06 67 किंवा 80 07 15 32 22. खेळाडू त्याचप्रमाणे क्रिकेट प्रेमी देखील उपस्थित आहेत. या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. या सामन्याचे प्रायोजक आहेत ते बालाजी कन्स्ट्रक्शन, बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सावंतवाडी. सावंतवाडी शहरात 1 आणि 2 BHK फ्लॅट्स उपलब्ध आहेत. याबाबतची सविस्तर जाहिरात आपल्या कोकण नावच्या YouTube चॅनलला देखील सुरू आहे. धन्यवाद. धन्यवाद राजा. परत एकदा सगळ्यांचं स्वागत. मनोज सकपाळ स्ट्रायकर यांच्या दिशेने 37 रनचा पाठलाग. पहिल्या 3 ओव्हरीचा खेळ संपलो 15 रनवर. 4थ्या षटकाची सुरुवात. साजू बॉन्ड परत एकदा बॉलिंग मार्कवर. आजपर्यंत आपणाक न्यूझीलंडचो वेगवान गोलंदाज बॉन्ड माहिती होतो, पिक्चरातलो 007चो जेम्स बॉन्ड माहिती होतो, पण पणजीच्या मैदानावर एकाच मॅचमध्ये 2 हॅट्रिक करणारा साजू बॉन्ड बॉलिंग मार्कवर. कोकण नाव एंडकडसून गोलंदाजीसाठी तयार. बबलू स्ट्रायकर यांच्या दिशेने आखो टप्प्याचा चेंडू पॉईंटच्या कपड्यावरसून मारलेलो फटको. 1 धाव तर अगदी सहज. क्षेत्ररक्षण खूपच सुंदर. पहिल्या रननंतर दुसऱ्या रनचा प्रयत्न सुधीर पालियेकरला चकवून चेंडू गेलो. 2 धावा पूर्ण झाले आणि ह्या 2 धावेची धावसंख्या स्थिरावली 18 रन्सावर. 37 धावसंख्येचा पाठलाग. अजून 19 रन्सांची गरज.
ह्या मैदानावर लो स्कोरिंग सामने सुद्धा अगदी चुरशीची होण्याची शक्यता. पहिल्या सामन्यात आपण बघितले 54 धावांचं पाठलाग, महालक्ष्मी देवबाग संघ एका रन्सासाठी कमी पडलेलो. दुसऱ्या सामन्यात आदिआर्यन देवली संघ एकापेक्षा एक नावाजलेले खेळाडू पण फक्त 36 धावा जमवले आणि 37 धावांचं एक साधा सोपा लक्ष उभे रावला देवगड गणपती वॉरियर संघासमोर. बबलूचं स्वीप करण्याचा प्रयत्न, हलकेच अपील होता, चेंडू टप्प होतो लेग स्टंपच्या बरोच बाहेर. दीपक धुरीने लेग बायच्या स्वरूपात एक धाव घोषित केली आणि एकेरी धावेनीची धावसंख्या स्थिरावली 19 रन्सावर. एकापेक्षा एक नावाजलेले खेळाडू मनोज सकपाळ स्ट्रायकर यांच्या दिशेने काय बोलायचं ह्या खेळाडूबद्दल. कराडच्या मैदानावर 5 चेंडूत सलग 5 षटकार मारण्याचा पराक्रम ह्याच्या नावावर होतो आणि कुडा हायस्कूलच्या मैदानावर प्रिन्स समादेवी चषकात आयुष्यातले पहिल्यांदा 6 चेंडूत 6 षटकार मारण्याचा पराक्रम मनोज सकपाळने आपल्या सिंधुदुर्गात साजरो केलो. तोच मनोज स्ट्रायकर यांच्या दिशेने आखू टप्प्याचा चेंडू, साजू बॉन्ड स्वतः चेंडूच्या मागे फक्त एक धाव, दुसऱ्या रन्साचा प्रयत्न पण सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये फक्त एका रन्सावर समाधान. या एका रन्सानीची धावसंख्या पोहोचली 20 रन्सावर. खूपच सुंदर स्पर्धा. कोकणचा अग्रगण्य चॅनल अर्थातच कोकण नाव गेले 10-15 दिवस घेतलेली मेहनत आजपासून अगदी सुरुवातीपासूनच ही स्पर्धा बघितल्यानंतर डोळ्यांचा पारणा फेडणारी स्पर्धा. कोकण नाऊच्या पूर्ण टीमचे आभार मानूचे तितके थोडे. प्रत्येक टीम मेंबर, कोकण नाऊचं प्रत्येक मेंबर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गेले 8-10 दिवस रात्र अहोरात्र मेहनत करताना आणि त्याचा सगळा श्रेय मैदानावर बघूक मिळाला. परत एकदा साजू बॉन्ड बॉलिंग मार्कवर अखूट टप्प्याचो चेंडू, सुधीरला चकून चेंडू गेलो. बॅट कटचो आवाज तरी लिहिलो. सुधीरकडे संधी होती झेल घेण्याची आणि अशी चूक सुधीर पालियेकर कधी करणार नाही. पण आज मात्र सुधीरचो येळ वाईट म्हटला जाता. येळ बरो त्याचो खेळ बरो आणि ज्याचो येळ वाईट त्याका झाडावर चढलेलो असताना सुद्धा येऊन कुत्रो चावता. कदाचित असोच थोडंसं वाईट येळ होतो सुधीर पालियेकरचो सुटलेलो झेल आणि ह्या सुटलेल्या झेलानीची आपल्या वैयक्तिक दुसऱ्या आणि चौथ्या षटकाची सांगता करणारो, समाप्ती करणारो चेंडू घेऊन बॉलिंग मार्कवर साजू बॉन्ड. आमचा आणखी एक जवळचा मित्र धनंजय पानवलकर मैदानावर उपस्थित आहे. धनंजय, कोकण नाऊच्या वतीन तुझा मनपूर्वक स्वागत. 37 रन्साचो पाठलाग, 4 ओव्हरीतल्या शेवटच्या चेंडूचो खेळ, शिल्लक धावसंख्या 21 रन्सावर. स्ट्रायकर यांच्या दिशेने मनोज सकपाळ. तळवड्याच्या मैदानावर 1 लाखाच्या स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीज स्ट्रायकर यांच्या दिशेने. कुडा हायस्कूलच्या मैदानावर सलग 6 चेंडूत 6 षटकारांची आतषबाजी करणारो मनोज स्ट्रायकर यांच्या दिशेने. मनोज सकपाळ ज्याचा नाव असा. साजू बॉन्ड शेवटचा चेंडू, खूपच सुंदर चेंडू. जेवढा कौतुक आपण साजू बॉन्डचा केला त्या कौतुकाक साजेशी कामगिरी. 4 षटकांचा खेळ झालो समाप्त. 37 रन्साचा पाठलाग करताना आदिआर्यन देवली संघासमोर गणपती वॉरियर्स देवगड संघाची कामगिरी. 21 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. पहिलो सामनो स्पॉन्सरशिप केली होती RK इलेक्ट्रॉनिक्सने. दुसरो सामनो बालाजी कन्स्ट्रक्शनची स्पॉन्सरशिप. 16 रन्सांची अजून गरज उरलेल्या 12 चेंडूमध्ये. प्रदीप, खरोखरच ही देखणी स्पर्धा आणि या देखणी स्पर्धेत समालोचन करण्याची मजा सुद्धा खूप वेगळी. कारण दरम्यान मैदानावर बॅट्समन चॉईस, पॉवर प्ले, 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर, 4 कॅमेऱ्यासह लाईव्ह होणारी सिंधुदुर्गातली ही पहिली स्पर्धा आणि त्याचबरोबर एवढी सुंदर भव्यदिव्य LED स्क्रीन. आणि कोकण नाऊची टीम, खास करून कोकण नाऊचे सर्वेसर्वा विकास गावकर, सौ वैशाली गावकर, ओमकार गावकर, रोहन नाईक, साईनाथ गावकर, मेघनाथ सारंग, वैभव गावडे, विल्फ्रेड फर्नांडिस, चिन्मय घोगडे, विश्वंभर परब, योगेश खाडे, पूर्ण कोकण नाऊची टीम, तुमचे मनापासून आभार. एवढ्या सुंदर देखण्या स्पर्धेचं तुम्ही आयोजन केलात आणि या स्पर्धेत समालोचनासाठी राजा सामंत, प्रदीप देऊलकर आणि माका तुम्ही संधी दिलात. सिंधुदुर्गाची बोलीभाषा मालवणी समालोचन कक्षामधून राजा सामंत तुमच्यासाठी हिंदी ऐकवतले, प्रदीप देऊलकर तुमच्यासाठी मराठी ऐकवतले आणि स्पर्धेचा शेवटचा दिवस मराठी समालोचनाचं गोड. सावंतवाडी शहरात 1 BHK आणि 2 BHK फ्लॅट उपलब्ध. पुढील 1 महिन्यात बुकिंग करणाऱ्यांना GST मोफत. बालाजी कन्स्ट्रक्शन. संपर्क 94 20 26 06 67 किंवा 80 07 15 32 22. केला मनोज नार्वेकर ज्याचं नाव होतं, पण दुसरं मनोज मात्र मैदानावर कमाल करताना आज एकापेक्षा एक तोडीस तोड कामगिरी बघूक मिळतली. मनोज सकपाळ विरुद्ध मनोज नार्वेकर आणि 2 खेळाडू असं तुल्यबळ. एक म्हणजे राजन केरकर उर्फ DK आणि त्याच्यासमोर असलेलो दिनेश गावकर. दोघांची शरीरयष्टी सुद्धा अगदी समान आणि दोघांची खेळण्याची क्षमता, खेळण्याचं स्टान्स सुद्धा एकसारखंच, शॉट सिलेक्शन सुद्धा दोघांचं सारख्या. अशा 2 खेळाडूंमध्ये ही रायव्हरी असलेली. 2 दर्जेदार संघ, 2 मातब्बर संघ एकमेकाच्या समोर. कोकण नाऊ प्रीमियर लीगचा हे दुसरो सामनो आणि ह्यानंतर होतलो कोकण नाऊ प्रीमियर लीगचा तिसरो सामनो. तक्षशिला प्रायोजित महालक्ष्मी देवबाग वर्सेस गणपती वॉरियर्स देवगड. या सामन्याची नाणेफेक कॉमेंट्री बॉक्सच्या समोर होतली याची नोंद घ्या. पहिल्या 2 सामन्यांची नाणेफेक मैदानावर झाल्यानंतर
महालक्ष्मी देवबाग, गणपती वॉरियर्स देवगड या दोन संघांनी तयार ठेवावा. नाणेफेकीसाठी ह्यो सामनो संपल्यानंतर लगेच तुमचो सामनो आणि ह्यो सामनो प्रायोजित असतलो तक्षशिलाच्या वतीन. गोलंदाजीत बदल आतापर्यंत वेंगुर्ला संघाक, सिंधुदुर्ग संघाक अनेक मैदानावर ज्यांनी एकतर्फी सामने जिंकून दिलो असो गोलंदाज बाळा सावळ. बादल सर, एकूणच कोकणनाव आयोजित कोकणनाव प्रीमियर लीग 2021 च्या या सामन्यासाठी मालवणच्या बोर्डिंग ग्राउंड मैदानावरती देवगड पंचायत समितीचे माजी उपसभापती डॉक्टर अमोल तेली, त्याचप्रमाणे मिलिंद दांडेकर आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांना कोकणनाव परिवाराकडून विनम्र विनंती आहे की त्यांनी मंचावरती यावं. आपणा सर्वांचा कोकणनाव परिवाराकडून मनपूर्वक स्वागत करण्यात येत आहे. आपण सर्वांनी मंचावरती यावं. धन्यवाद. बबलू स्ट्रायकर यांच्या दिशेनं एकेरी धावेचो फटको, अगदी सहज दुहेरी धावसंख्येत रूपांतर, धावसंख्या स्थिरावली 23 रन्सावर. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. जोपर्यंत सँडी कुंडेकर चेंडूवर येतात लॉंग ऑन कडून मिड ऑन पर्यंत, तोपर्यंत एकेरी धाव अगदी सहज डबलमध्ये कन्वर्ट. थोडीशी बातचीत खेळाडू आणि बाळा सावळ यांच्या दरम्यान. मनोज नार्वेकर थोडे अनुभवाचे बोल बाळा सावळसाठी देताना. बबलू मुंगारे आणि मनोज सकपाळ ही फलंदाजांची जोडी गणपती वॉरियर्स देवगड संघाकडून मैदानात 37 धावसंख्येचा पाठलाग. लगान बाळाचा सुंदर चेंडू, जोपर्यंत राजन चेंडूच्या मागे एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न, अगदी सहज पूर्ण धावसंख्या स्थिरावली 24 रन्सावर. चौथा षटक प्रगतीपथावर. बाळा सावळ बॉलिंग मार्कवर 2 चेंडूत आतापर्यंत 3 धावा खर्च केले बाळा सावळने. पाचव्या षटकातले 2 चेंडू समाप्त, माफ करा, 5व्या षटकातले 2 चेंडू म्हणजे शेवटचे 10 चेंडू अजून शिल्लक असत. बाळाकडसून एक विकेट अपेक्षित असलेली आदियारियन देवली संघासाठी. सुरुवातीची पडझड खूप गौरेश कांबळेच्या एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट, त्यानंतर साजू बॉन्डच्या एका ओव्हरमध्ये 1 विकेट असा वाटलेला लो स्कोरिंगचा सामना सुद्धा खूप चुरशीचं होतं. पण त्यानंतर जमलेली जोडी बबलू मुंगारे आणि मनोज सकपाळ. जो मनोज सकपाळ षटकारांच्या आतषबाजीसाठी प्रसिद्ध, तो मनोज आज मात्र एकेरी रन्सावर जास्त लक्ष केंद्रित करताना. आखूट टप्प्याचा चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेलो फटको, क्षेत्ररक्षक तैनात आणि वळ्यात जाऊन पडलेलो चेंडू मनोज सकपाळच्या नावाचा लागला कलाम. षटकार मारण्याच्या नादात मनोज सकपाळ चौथ्या गड्याच्या रूपात तंबूच्या दिशेत. ऍक्शन रिप्ले मध्ये बघितलो आपण एक सुंदर झेल. आखूट टप्प्याच्या चेंडूवर मनोज सकपाळचं हुकचं फटको, चेंडू बरोच काळ हवेत राहिलो. पहिलं षटकार मारण्याच्या नादात मनोज सकपाळच्या नावाचा कलाम लागला. कलाम लागणं म्हणजे काय असता 10.5च्या मालिकेमुळे एक वेगळो अर्थ आपणाक सगळ्यांका कळालो. मालवणचं बोर्डिंग ग्राउंड मैदान असो, वेंगुर्ल्याचा कॅम्प मैदान असो, सावंतवाडी जिमखान मैदान असो, प्रत्येक मैदानावर लांब लचक षटकार आतापर्यंत ज्यांनी टोलवलेले असत, आपल्या नावाची ज्यांनी छाप सोडलो असो ग्णपती वॉरियर्स देवगड संघाचं हुकमी एक्को, एक अकेला सेना बराबर दिनेश गावकर मैदानात पावला टाकताना. अर्थात मालवण बोर्डिंग ग्राउंडवर लांबलचक षटकार आजच्या दिवसात खूपच दुर्मिळ झाले. कदाचित दुपारच्या सत्रात मोठे षटकार बघूक मिळतील असा वाटाक लागला. 37 धावांचा पाठलाग असताना षटकारांची अपेक्षा नव्हती. धावसंख्या 24 वर स्थिरावली. मनोज 24 रन्सावर तंबूच्या दिशेन. बाळा सावळेने आपल्या संघाक अपेक्षित ब्रेक थ्रू मिळवून दिलो. जमलेली भागीदारी, पार्टनरशिप ब्रोकर असं जेका म्हटलं जातं, असो बाळा सावळ आपल्या पार्टनरशिप ब्रोकर या नावारूपाक साजेशी कामगिरी. दिनेश गावकर संघाचं हुकमी एक्को मैदानात पावला टाकताना. बबलू मुंगारे नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने. आतापर्यंत बबलून एका बाजून नांगर टाकलो. अँकर रोल जेका म्हटलं जाता, सलामीसाठी इलेलो बबलू मुंगारे. बबलूक माहिती असता 37 धावांचा पाठलाग फक्त आपण 6 ओव्हरी खेळलो तरी हो धावांचा पाठलाग होऊ शकता. त्यामुळेच बबलू एका बाजून प्रत्येक चेंडूवर सिंगल डबल. खूपच सुंदर कामगिरी आतापर्यंत बबलू मुंगारेचे. फक्त 5 चेंडू आतापर्यंत जो मेडन खेळान काढल्यान, पण प्रत्येक चेंडूवर नाही तर सिंगल किंवा डबल तरी हमखास. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा काय संपर्क नाही. दिनेश गावकरचं इल्याच मोठं फटको खेळण्याचा होतो प्रयत्न. ज्या मैदानावर टाईम होणं खूपच कठीण झाला. आज सँडी कुंडेकर, गणेश कुबल, सुनील मालवणकर, राजन केरकर, सुधीर पालियकर, मनोज सकपाळ, मनोज नार्वेकर याच्यापेक्षा एकापेक्षा एक खेळाडू षटकार मारण्यात आज असफल ठरले. त्या मैदानावर दिनेश गावकरचा प्रयत्न, आखूट टप्प्याचा चेंडू, स्टिकर एरियाकडे येऊन आदळलेलो चेंडू
मनोज नार्वेकर चेंडूच्या मागे मिडऑफकडून मिडऑनपर्यंत मनोज नार्वेकरचा प्रवास चेंडूच्या मागे, कारण मनोजला माहिती होता गणेश कुबलला लॉंग ऑनवरून येण्यासाठी बरोच कालावधी जातलो, दुसरं रन सहज होऊ शकता, त्यामुळे चित्त्याच्या चपळाईन मनोज नार्वेकर चेंडूच्या मागे एकेरी धावेनिशी धावसंख्या स्थिरावली 25 रन्सावर. 5व्या षटक प्रगती पथावर. बाळा सावळ बॉलिंग मार्कवर. ह्यानंतरच्या सामन्यासाठी महालक्ष्मी देवबाग संघ तुमची प्लेईंग 11 जर बदलली असत तर आपण द्यायची, गणपती वॉरियर संघ जर प्लेईंग 11 लिस्ट जर बदलली असत तर आपण परत एकदा द्यायची. आखूट टप्प्याचा स्लोअर वन चेंडू सँडी कुंडियेकर डीप मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षणासाठी 1 धाव अगदी सहज. दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा पूर्ण. आधी एरियन देवलीचे सगळेच खेळाडू सँडी कुंडेकरवर नाराज असत, पण ह्या मैदानावर ग्रास पूर्ण मैदानावर पसरलेल्या गावात, त्यामुळे चेंडू टप्प पडल्यानंतर खूपच स्लो होता. सँडी कुंडेकरकडे चेंडू जाईपर्यंत बरोच वेळ गेलो आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण गेले. 6 चेंडू, शेवटचे 6 चेंडू आणि 10 धावा. प्रदीप परत एकदा मगाचतोच सामना बघूक मिळालो, म्हणजे कमी धावसंख्येचं टार्गेट लगेच लवकर चेस होईल असं वाटलेलं, पण तसा काय झाला नाही. मालवणी सावंतवाडी शहरात 1 BHK आणि 2 BHK फ्लॅट उपलब्ध. पुढील 1 महिन्यात बुकिंग करणाऱ्यांना GST मोफत. बालाजी कन्स्ट्रक्शन. संपर्क 9420 260667 किंवा 8007153222. स्पर्धेतलो कोकण 9 प्रीमियर लीग कोकण 9 आयोजित ह्या स्पर्धेतलो दुसरो सामनो तुमच्यासाठी बालाजी कन्स्ट्रक्शनने प्रायोजित केलेलो हे सामनो. तिसरो सामनो असतलो महालक्ष्मी देवबाग वर्सेस गणपती वॉरियर्स देवगड, आणि हे सामनो तुमच्यासाठी तक्षशिलाने स्पॉन्सरशिप केलेलो असतलो. प्रत्येक सामन्यासाठी वेगवेगळी स्पॉन्सरशिप. खरोखरच प्रदीप खूपच सुंदर प्रोफेशनल स्पर्धा आपण मैदानावर बघतो. कोकण 9 आयोजित कोकणचा नंबर 1 चॅनल कोकण 9 आयोजित कोकण 9 प्रीमियर लीग. आतापर्यंतचे सिंधुदुर्गातले सगळ्यात मोठे भव्य दिव्य चषक आपण मैदानावर बघतो. कोकण 9ची सगळी टीम, साई तुमच्या टीमचे मनापासून आभार असत. जी मेहनत गेले 8-10 दिवस तुम्ही सगळ्यांनी घेतलात, ती मेहनत आज मैदानावर बघूक मिळाली. गणेश बोलच नाही. प्रणव बॉलिंग मार्कवर. प्रणव पोळजे अजून एक मोठा नाव, गोवा राज्याचा गुणवान खेळाडू. ध्रुव पारसे गोवा संघासाठी अनेक वर्ष ज्याने आपल्या संघासाठी सामने जिंकून दिलो असो प्रणव पोळजे. जेडीच्या शेवटच्या षटकाची प्रदीप सगळ्यांना आठवण झाली. महापरब मित्रमंडळाच्या स्पर्धेतलं फायनलमध्ये शेवटच्या सामन्यात जेडीन जी काय सुंदर गोलंदाजी केली होती, टायटल जिंकून देणारी गोलंदाजी, आज प्रणव पोळजी तुझ्याकडसून तशी गोलंदाजी अपेक्षित. दुसऱ्या बाजून दिनेश गावकर तुझ्याकडसून चौकार षटकारांची आतषबाजी म्हणा किंवा 10 धावा अपेक्षित. 10 धावा महत्वाचे, तू कसे काढशील त्याका महत्व नसताना तुझ्या समोर असता आधी आर्यन देवली संघाचा एक मातब्बर खेळाडूंचा स्क्वॉड. प्रणव पोळजी कोकण 9 एंडकडून गोलंदाजीसाठी तयार. 4-5 पावलांचा एक छोटासा रनअप, मात्र हे छोट्याशा रनअपसह अचूक गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेलो प्रणव. क्षेत्ररक्षणात वारंवार थोडेसे बदल. एक्स्ट्रा कव्हरच्या जागेवर बाळा सावळ, डीप पॉईंटवर एक क्षेत्ररक्षक, मिड ऑफवर मनोज नार्वेकर, लॉंग ऑफवर गौरेश कांबळी. प्रणव पोळजीचा पहिलो चेंडू लॉंगांच्या दिशेने गणेश कुबल चेंडूच्या मागे. दुसऱ्या रनचा असतो प्रयत्न, पहिलो टप्पो पडल्यानंतर गणेश कुबलचा खूप सुंदर क्षेत्ररक्षण, फक्त 1 धावेवर समाधान. मालवण बोर्डिंग टोपियोला मैदानावर, ह्या लांबलचक मैदानावर टप्पो पडल्यानंतर चेंडू थोडंसं स्लो होता आणि त्यामुळेच मोठे फटके आज बघूक मिळाले नाही. स्ट्राईकमध्ये अपेक्षित बदल झालो, जो अपेक्षित बदल हवं होतो आधी आर्यन देवली संघासाठी. 5 चेंडू शेवटचे शिल्लक, 9 रन्सांची गरज. प्रणव पोळजी आतापर्यंत आपल्या नावावर पाक साजिशी गोलंदाजीची सुरुवात. स्ट्रायकरांच्या दिशेने बबलू मुंगारे. धावसंख्या स्थिरावली 28 रन्सावर. 5 चेंडू 9 धावांची गरज. आखूट टप्प्याचा चेंडू सँडी कुंडेकर आणि गणेश कुबल 2 खेळाडू चेंडूच्या पाठी असतात. जोपर्यंत सँडी चेंडूवर येतात, दुसरा रनचा जो प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा अगदी सहज पूर्ण. लॉंग ऑनवर गणेश कुबल, मिड विकेट, डीप मिड विकेटवर सँडी कुंडेकर, डीप स्क्वेअर लेगवर राजन केरकर. राजन केरकरच्या दिशेने अजूनपर्यंत चेंडूचा प्रवास थोडंसं दुर्मिळ. ह्या मैदानावर थेट विकेट किपरच्या हातात थ्रो करण्याची क्षमता असणारो खेळाडू म्हणजे राजन केरकर आणि दर्शन बांदेकर, ज्यांचे सुंदर थ्रो आपण या स्पर्धेत नक्कीच बघतलो. दुसरा चेंडू समाप्त. धावसंख्या स्थिरावली 30 रन्सावर. 4 चेंडू 7 रन्सांची गरज. 4 चेंडू विजयाचं लक्ष. 7 धावांनी दूर उडालेलो कारंजो. गणेश कुबल चेंडूच्या खाली, गणेशच्या वळ्यात येऊन पडलेलो चेंडू.
बबलू मुंगारेच्या नावाचा कलाम लागला. पाचवा खेळाडू तंबूच्या दिशेन लांबलचक षटकार मारण्याच्या नादात बबलू मुंगारे डगआउटच्या दिशेन रावणेच्या दिशेन. रिप्ले मध्ये आपण बघू शकतो चेंडू बरोच काळ हवेत राहिलो. काऊ कॉर्नर रिजन जे का म्हटलं जाता, लॉंग ऑन आणि मिड विकेट ह्या दोन खेळाडूंच्या मध्ये असलेली जागा आणि ह्या जागेत आदिआर्यन देवली संघाचं दक्ष खेळाडू तैनात केलं होतं. गणेश कुबल ज्याचं नाव होता. गणेश कुबलच्या सेफ हँड्स मध्ये वळ्यात येऊन पडलेलो चेंडू बबलू मुंगारे आतापर्यंत ज्यांनी संयम ठेवलेलो असो बबलू मुंगारे 19 चेंडूत 21 धावांची कामगिरी करून डगआउटच्या दिशेने लो. पाचवं धक्को आणि शेवटच्या 3 चेंडूमध्ये 7 रन्सांची गरज. कोण जिंकतलो? गणपती वॉरियर्स देवगड जिंकतलो की आदिआर्यन देवली संघ जिंकतलो? चुरशीचं होत चालू सामना. स्पर्धेतले सगळेच सामने नक्कीच चुरशीचे होतले. तिसऱ्या सामन्यासाठी महालक्ष्मी देवबाग आणि गणपती वॉरियर्स देवगड संघ तुमका विनंती असलेली टॉससाठी तुम्ही सामना संपल्यानंतर लगेच कॉमेंट्री बॉक्सच्या समोर येऊचो. महालक्ष्मी देवबाग संघ आपलं कॅप्टन आपण तयार ठेवा आणि चालू सामना संपल्यानंतर लगेचच गणपती वॉरियर्स देवगड संघ तुमचं कर्णधार नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. रोमार्शक सामना चालू असा. शेवटचे 3 चेंडू शिल्लक 7 धावांची गरज. प्रदीप पहिल्यांदाच आपण बघितलं एखाद्या प्रीमियर लीगसाठी अख्ख्या साप्ताहिकाची छपाई झाली. कोकण नावच्या साप्ताहिकात आज पूर्ण पानभर पूर्ण साप्ताहिकभर फक्त कोकण नाव प्रीमियर लीगची माहिती. आखो टप्प्याचा चेंडू होतो. दिनेश गावकरचो पेटंट शॉट ज्याका म्हटलं होतं सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. धावचीची संधी आणि दिलेला जीवदान. सुनील मालवणकर कडून थोडीशी चूक झाली. दिनेश गावकरला धावबाद करण्याची संधी होती. 2 चेंडू शेवटचे शिल्लक राहिले. 5 रन्सांची गरज. चीअर अप करताना खास करून साजूबॉन्डचा आवाज मैदानावर घुमताना 2 चेंडू 5 धावांची गरज. दिनेश गावकर अशा स्थितीतून अनेक वेळा ज्यांनी आपल्या संघाक सामने जिंकून दिलो. 1400 लोक लाईव्ह हे सामना बघतात. खरोखरच उपलब्धी, खूप सुंदर उपलब्धी. दिनेश गावकरचा आखो टप्प्याचा चेंडू परत एकदा गणेश कुबल चेंडूच्या खाली. परत एकदा गणेश कुबलच्या हातात जाऊन चेंडू विसावलो. दिनेश गावकरच्या नावाचा कलाम लागला. षटकार मारण्याच्या नादात ज्या प्रकारे बबलू मुंगारे आऊट झालो अगदी तशाच फटक्यावर, तशाच चेंडूवर, त्याच जागेवर, त्याच खेळाडूच्या हातात झेल देऊन दिनेश गावकर डगआउटच्या दिशेने धावसंख्या स्थिरावली 32 रन्सावर. शेवटचा चेंडू आणि 5 धावांची गरज. ऍक्शन रिप्ले आमच्या सागर सागवेकरने ऍक्शन रिप्ले दाखवलो. सागर ऍक्शन रिप्ले बघून यापूर्वी जो फलंदाज बाद झालेलो तोच ऍक्शन रिप्ले परत बघितल्यासारखं वाटलो. पण सुंदर कॅमेरा वर्क, अतिशय सुंदर टीम. कोकण नावच्या लाईव्हसाठी tenniscricket.in ची पूर्ण टीम, मुंबई रायगडचे आमचे सगळे मित्र. कर्नाटक, मध्य प्रदेश, गोवा ही प्रत्येक मैदाना ज्यांनी गाजवली. असं रब्बानी मैदानात पावला टाकताना आणि रब्बानी साथ देण्यासाठी गजानन. शेवटचा चेंडू लाख मोलाचा सामना असतो स्ट्रायकर यांच्या दिशेने रब्बानी. 1 चेंडू आणि 5 रन्सांची गरज असताना प्रणव पोळजी, माफ करा गजानन स्ट्रायकर यांच्या दिशेने. असा गजानन शेवटचा चेंडू तुझ्यासाठी. 1 नाकार मुटको तू मारतलं की प्रणव पोळजी तुझ्या नावाचा कलाम लावतलो. पण प्रत्येक रन्स महत्वाचं. रन रेट साठी, नेट रन रेट साठी प्रत्येक रन्स तुमच्यासाठी महत्वाचं. देवगड संघ असो किंवा आदिआर्यन देवली संघ. शेवटचा चेंडू विजयासाठी 5 धावांची गरज. गजानन स्ट्रायकर यांच्या दिशेने प्रणव पोळजी बॉलिंग मार्कवर. आखो टप्प्याचा चेंडू सामना जिंकण्याच्या मनस्थितीत आणि अवस्थेत सुद्धा 1 धाव अगदी सहजपूर्ण. दुसऱ्या रनचा प्रयत्न. राजन केरकर चेंडूच्या मागे. 2 धावेवर समाधान आणि या 2 धावे निशी आदिआर्यन देवली संघ एक अनपेक्षित विजय. गणपती वॉरियर्स देवगड सारख्या कसलेल्या तुल्यबळ मातब्बर संघाक 37 धावांचं लक्ष दिल्यानंतर सुद्धा फक्त 34 धावांमध्ये रोखला. अभिनंदन आदिआर्यन देवली संघ, गणपती वॉरियर्स देवगड संघ. पुढच्या सामन्यासाठी तुमका शुभेच्छा. सामन्याचो सामनावीर माय नेम इज बॉन्ड साजू बॉन्ड. अष्टपैलू कामगिरी. फलंदाजी करताना 15 चेंडूत 19 धावा आणि गोलंदाजी करताना 1 बहुमूल्य विकेट. मॅन ऑफ द मॅच साजू बॉन्ड. पुढचा सामना गणपती वॉरियर्स देवगड विरुद्ध महालक्ष्मी देवबाग. दोन्ही संघाचे कॅप्टन नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. स्पॉन्सरशिप तक्षशिलाची. बादल सर
पारकर प्रॉडक्ट्स मिडबाव यांच्या वतीनं सर्व खेळाडूंना सरबतचं वाटप केलं जात आहे. धन्यवाद पारकर प्रॉडक्ट्स मिडबाव. साजू बॉन्ड व्यासपीठावर यावं. मॅन ऑफ द मॅच साजू बॉन्ड यांनी प्रेझेंटेशन बॉक्सकडे यायचं आहे. गणपती वॉरियर्स देवगड यांनी टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला होता.